नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश अरुण पाटील टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. बघू शकता करंट अफेअर्सची जी आपली सीरीज चालू आहे, जी एम-पी-एस-सी राज्यसेवा आणि येणाऱ्या जे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ची आहे, त्याच्यासाठी पण जे उपयुक्त जी करंट अफेअर्सची आपण सीरीज चालू केलेली आहे, त्याच्यात आज भाग 4था आपण घेऊन आलेलो आहोत. ज्यांनी भाग म्हणजे पहिले 3 भाग बघितले नसतील, त्यांना विनंती आहे की त्यांनी पहिले तिन्ही पण भाग बघून घ्या. त्याच्यानंतर म्हणजे एक कंटिन्युएशन राहील, म्हणजे एक प्रॉपर रिव्हिजन टाइपमध्ये आपण घेतोय, की मागच्या वर्षभरात जे काय-काय घडलं आहे, म्हणजे चालू घडामोडी, त्या सर्व म्हणजे प्रॉपरली जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, ते आपण डिस्कस करणार आहोत. भरपूर म्हणजे लास्ट टाईम पण मी सांगितलं, की कुठल्या फॉर्ममध्ये आपल्याला हे पाहिजे. मग लास्ट टाईम मी बघू शकता, की महाराष्ट्र स्पेसिफिक घेऊन गेलेलो. महाराष्ट्र स्पेसिफिक जे आपले ऑब्जेक्टिव्ह क्वेशन्स आणि मग त्याच्यानंतर मग त्याचं एक्सप्लेनेशन असं टाईपमध्ये घेऊन गेलो. त्याच्यानंतर मी तुमच्याकडूनच इनपुट्स मागवलेत, की कुठल्या फॉर्ममध्ये आपण लेक्चर्स घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर मग मला काही-काही स्टुडंटकडून इनपुट्स आलेत, की थोडे इंटरनॅशनल रिलेशन्सबद्दल म्हणजे इंटरनॅशनल करंट अफेअर्स असतील मागच्या वर्षभरातल्या ते घ्या. त्याच्यानंतर योजनांवर घ्या. अशा काहीतरी इनपुट्स आल्यात. तर मग आज जे स्पेसिफिक जे घेऊन आलो आहे, आज योजनांवर घेऊन आलो आहे, की मागच्या एका वर्षात जे इम्पोर्टंट सर्व जे योजना राबवल्यात आपल्या भारत सरकारनी, त्या योजना आणि एक्झाम स्पेसिफिक म्हणजे मागच्या जर 10 वर्षाच्या पेपरचा एनालिसिस केला, की एम-पी-एस-सी कुठल्या प्रकारे योजना विचारते. म्हणजे आपण प्रिलिम्सचा तुम्ही जर पेपर बघितला तर विचार करू शकता, की काही-काही योजना अशा आहेत, की करंट अफेअर्स नाही, इकॉनॉमिक्समध्ये पण विचारल्या जातात. मग ते आपल्याला लिंक लागत नाही, की म्हणजे हा अभ्यास कसा करायचा? म्हणजे आपल्याला वाटतं, की यार इकॉनॉमिक्समध्ये तर दिलंच नाही सिलेबसमध्ये आणि कसं विचारलं? मग काही-काही अशा सर्टन स्पेसिफिक योजना असतात, त्या इकॉनॉमिकमध्ये पण येऊ शकतात, पॉलिटी रिलेटेड पण येऊ शकतात, पॉलिटीमध्ये टाकू शकतात. त्याच्यानंतर करंट अफेअर्स तर आहे आपले 15 प्रश्नाचा. म्हणून जर अभ्यास करताना प्रॉपरली जी-एसचा संपूर्ण म्हणजे करंटला जी-एस बरोबर लिंक करून अभ्यास करायचा आहे. मग लवकरात लवकर आपण स्टार्ट करूया एकदम. बघू शकता हे मागच्या 3 लेक्चरचं काय-काय आपण केलं ते सर्व आहे. नोबेल पुरस्कार असेल, सर्व मग आपण बघू शकता किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर आपण कसे प्रश्न येऊ शकतात आपण ते बघून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर किलकारी प्रोजेक्ट, माणिक भिडे, त्याच्यानंतर स्मार्ट सिटी असेल, सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार बघू शकता. लास्ट टाईम मी पूर्ण शिकवलेला आहे. हा म्हणजे स्क्रीनशॉट ज्यांनी काढला नसेल त्यांनी ऑलरेडी मागचा लेक्चर बघा आणि हा स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण एकदम, एकदम इम्पोर्टंट आहे. हा येण्याचे 100% चान्सेस आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं की बॉम्बे हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस 27वे चीफ जस्टिस जे नियुक्त झाले देवेंद्र कुमार उपाध्याय, इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. चला, तर आज आपण सुरू करूया. म्हणजे आज पण तसंच आहे की क्वेशन आन्सर फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन आहे. मग लवकरात लवकर आपण सुरू करूया आणि मॅक्सिमम क्वेशन कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. चला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न बघू शकता. तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? तर बघू शकता प्रश्न समजला असेल. ऑप्शन बघा. स्वच्छ भारत उपक्रम, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ मंदिर अभियान, स्वच्छ तीर्थक्षेत्र प्रकल्प. लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपल्याला आज थोडा स्पीडमध्ये घ्यायचं आहे. मॅक्सिमम आपल्याला योजनांचे जे प्रश्न आहेत ते कव्हर करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता ही सीरीज जशीच चालू आहे तशी अनिकेत सरांनी एक टॉप 100 एम-सी-क्यूजची एक म्हणजे लाईव्ह सेशन घेतलेला. संडेला म्हणजे शनिवारी लाईव्ह सेशन झालेला. तो पण एकदा लेक्चर बघून घ्यायचा की ते टॉप 100 एम-सी-क्यूज आहेत, जे विचारले जाऊ शकतात. ते पण ह्याच्या संगती म्हणजे म्हणजे करा आणि ते रिवाईज करा. तर बघू शकता काय असेल याचा आन्सर. तीर्थक्षेत्र स्वच्छतेच्या प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? आपल्याला काय-काय कीवर्ड्स आपल्याला मार्क करायचे आहे, जसं की तीर्थक्षेत्र. आता तीर्थक्षेत्र दिसलं म्हणून काय हे 4th ऑप्शन मार्क करू नका, की म्हणजे फसवण्यासाठी असे ऑप्शन देतात. तर आपण बघूया, की आन्सर काय असू शकतो. स्वच्छ मंदिर अभियान. लक्षात ठेवा तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आपल्याला स्कीम बघू शकता आणली ते स्वच्छ मंदिर अभियान. एक्सप्लेनेशन थोडं बघून घेऊया, कसा प्रकार आहे हा. बघू शकता पंतप्रधान हे बघू शकता स्वच्छ भारत अभियान.
जे आपल्याला माहीतच असेल की त्याचाच एक भाग आहे म्हणजे स्वच्छ मंदिर अभियान. म्हणजे तीर्थक्षेत्राचं साफसफाई म्हणजे प्रॉपरली आणि त्याला एकदम क्लेanलीनेसच्या बाबतीत शहराला एक नंबरवर घेऊन जाण्याची ही एकदम स्कीम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच स्वच्छ मंदिर मोहिमेचा शुभारंभ केला, जो तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेवर केंद्रित असलेला देशव्यापी उपक्रम आहे. देशव्यापी आहे, लक्षात ठेवा. 22 जानेवारी अयोध्येला राम मंदिराच्या आगामी अभिषेकपूर्वी या प्रक्षेपणाची वेळ निश्चित करण्यात आली होती. अयोध्या हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनवण्याच्या विशिष्ट ध्येयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना या मोहिमेत सहभाग होण्याचं आवाहन केलं. बघू शकता तीर्थक्षेत्र आहेत आपल्या जेवढ्या भारतात देशव्यापी स्कीम आहे. म्हणून भारतातले जेवढे तीर्थक्षेत्र असतील म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पण बघू शकता महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर असेल कोल्हापुरात. त्याच्यानंतर आपलं बघू शकता मग कोल्हापुरातच घ्या अजून बरेच आहेत. ज्योतिबाचा डोंगर असेल म्हणजे ज्योतिबा देवस्थान असेल. त्यानंतर जेजुरीला असेल. त्याच्यानंतर आपलं पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल. म्हणजे हे असे वेगवेगळे जे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राला जसं आपण बघू शकता की स्वच्छ भारत अभियान जसं आपण राबवलं आहे तसं स्वच्छ तीर्थक्षेत्र अभियान म्हणून ही एक म्हणजे त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नाव लक्षात ठेवल्यावरच आपल्याला सर्व कळेल की स्वच्छ मंदिर अभियान, स्वच्छ मंदिर अभियान त्या हिशोबानं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. थोडं बघू शकता थोडं आपल्याला स्वच्छ भारत अभियानाबद्दल आपण थोडं नॉर्मली बघून घेऊया. 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन करण्यात आले म्हणजे सुरू करण्यात आले. स्वच्छ आणि उघड्यावर शौचास मुक्त भारत हे या योजनेचे उद्दिष्ट होते. बघू शकता बऱ्याच लोकांना ना स्वच्छ भारत अभियानाचं उद्दिष्टच माहीत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की झाडू-बिडू मारायला पंतप्रधानांनी आणि वेगवेगळ्या मंत्रिमंडळांनी म्हणजे दॅट इज स्वच्छ भारत योजना. पण नाही आहे. उद्दिष्ट लक्षात ठेवा. उद्दिष्ट स्वच्छ आणि उघड्यावर शौचास मुक्त म्हणजे ते एकदम ओपन डेफिकेशन आपण बघतो की ओपन डेफिकेशन फ्री इंग्लिश टर्म आहे. त्याच्यानंतर ते म्हणजे जे उघड्यावर शौचास बसतात त्याच्यासाठी आपण म्हणजे ते मेन करण्यात आले. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम त्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबवण्यात आली. पण ते काय आपलं हे नाही आणि कुठलं मंत्रालय हे राबवते हे पण इम्पॉर्टंट आहे. मग हे पेय, जल आणि स्वच्छता मंत्रालयाद्वारे लागू केले जाते. कळाला पहिला टॉपिक, पहिला प्रश्न. चला लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. चला, केंद्र सरकारने आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रांना नवीन नाव काय दिले आहे? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे डायरेक्टली येऊ शकतं. इकॉनॉमिक्समध्ये पण येऊ शकतं आणि नाहीतर मग डायरेक्ट करंट अफेअर्समध्ये येऊ शकतं. म्हणजे इतकं म्हणजे नावं चेंजेस केलेत म्हणजे स्कीम सेम आहे. इम्प्लिमेंटेशन पण सेम आहे. पण नावं चेंज केले म्हणून हा एक इम्पॉर्टंट होऊन जातो. परत आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रांना नवीन नाव दिलं आहे. कल्याण केंद्रांना मग काय आहे? आयुष्यमान सेवा केंद्र, आयुष्यमान आरोग्य मंदिर, स्वास्थ्य मित्र केंद्र, आरोग्य भारत केंद्र. येस, लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा. भरपूर आपल्याला बघू शकता असले स्कीम्स म्हणजे आपण भरपूर इग्नोर करतो. एवढ्या साऱ्या सगळ्यांनी काय केलं माहिती आहे का? जेवढ्या लोकांचा मी इनपुट घेतला सर्व इयर बुक आपले वेगवेगळे जे इयर बुक आहेत आणि वेगवेगळे मॅगझीन आहेत महाराष्ट्रात ते आपलं एक सलग वाचतायत. सलग वाचतायत म्हणून काय डेटा त्यांना आपला पाठच होणार नाही. येस, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. येस. तर याचा आन्सर आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर. बघू शकता आयुष्यमान आरोग्य मंदिर. एक इमेज मला एक घावली आहे इंटरनेटवरनं. आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर. आयुष्यमान भारतचाच एकतरी पार्ट आहे. मग असले जर असेल तर आपल्याला असले क्वेश्चन आपले मल्टी लाईनर्समध्ये पण येऊ शकतात. म्हणून एक्सप्लेनेशन घेऊन आलोय की जर स्ट्रेट लाईन म्हणजे एक सिंगल लाईनर्स प्रश्न नाही आला आणि मल्टिपलमध्ये आला तर कसा येऊ शकतो. म्हणून एक्सप्लेनेशन आपल्याला इम्पॉर्टंट होऊन जातं. केंद्र सरकारने सध्याच्या आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे बघू शकता फक्त केंद्राचे स्कीमचं नाव नाही चेंज केलं. जे आयुष्यमान भारत आरोग्य आणि जे कल्याण केंद्राचे फक्त ते नाव आहेत त्याच्यात हे केलंय की नाव बदलून आरोग्यम परम धनम हे पण लक्षात ठेवायचं आहे. या टॅगलाईनसह आयुष्यमान आरोग्य मंदिर. व्हेरी इम्पॉर्टंट. आयुष्यमान आरोग्य मंदिर असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्यमान भारत ही योजना भारत सरकारद्वारे 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतात लागू करण्यात आली. यामध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये 5 लाख रुपयापर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा दिला जातो. क्लिअर?
भरपूर बघू शकता की 3-4 पॉइंट्स एकदम इम्पोर्टंट आहेत, की सर्वात पहिले जे केंद्राचं नाव चेंज केलं ते आयुष्यमान आरोग्य मंदिर. हे तर नाव झालं. पण टॅगलाईन कुठली होती? टॅगलाईन पण विचारू शकतात. म्हणून टॅगलाईन लक्षात ठेवायचे, आरोग्यम परम धनम. त्यानंतर आयुष्यमान भारत योजना ही लागू कधी करण्यात आली? मग डेट पण आहे बघा 23 सप्टेंबर 2018 रोजी. त्यानंतर किती लाख रुपयाचा विमा भेटतो? 5 लाख रुपयाचा कॅशलेस विमा भेटतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. सर्वात पहिले तर केंद्राचं नाव आयुष्यमान आरोग्य मंदिर. त्यानंतर टॅगलाईन काय होतं? आरोग्यम आरोग्यम परम धनम. त्यानंतर आयुष्यमान भारत योजना कधी लागू झाली? 23 सप्टेंबर 2018. त्यानंतर किती चा विमा भेटतो? 5 लाख रुपयाचा. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. चला नेक्स्ट प्रश्न. 2022-23 ते 25-26 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी ईशान्येकडील पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास प्रकल्पांना निधी देण्यासाठी सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे? आता काही लोकांना ईशान्य म्हणजे दिशामध्ये प्रॉब्लेम होतो. हा समजा भारताचा नकाशा. हे आपला असंच काढलाय. ही बाजू काय आहे? पश्चिम, पूर्व. त्याच्यानंतर म्हणजे ही बाजू असेल जे नॉर्थ ईस्ट बोलतो, याला आपण बोलतो ईशान्य. ईशान्य. आता प्रश्न काय आहे? आता ईशान्य काळाला कुठली दिशा आहे? आता प्रश्न काय आहे? 4 वर्षासाठी म्हणजे 22-23 ते 25-26 लक्षात ठेवायचे 4 वर्षासाठीच. कालावधीसाठी ईशान्येकडील जी पायाभूत सुविधा आहे, त्या सामाजिक प्रकल्पाला निधी देण्याची सुरुवात केली आहे. त्या योजनेचं नाव विचारलं की स्पेशली ईशान्येसाठी म्हणजे नॉर्थ ईस्टसाठी ते राबवलं जात आहे. मग त्याच्यासाठी म्हणजे स्पेशल ती योजना आहे, त्याचं नाव काय आहे? चला ऑप्शन बघूया. PM-NERLP, PM ध्रुव, PM FME, PM डिवाइन. चला आन्सर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये. लवकरात लवकर. आज थोडं स्पीडमध्ये घेतोय कारण प्रश्न थोडं आपल्याला जास्त कव्हर करूया. कारण बघू शकता का एक्झाम आता आलेली आहे आणि आपल्याला थोडं स्पीडमध्ये रिव्हिजन करणं गरजेचं आहे. म्हणजे स्पीड म्हणजे योजनांचं असं आहे की योजनाचं नाव दिलं जातं आणि कुठल्या स्पेसिफिक आहे तसं पण विचारलं जातं. असं पण विचारू शकतात म्हणजे ह्याच्यातलं जे आन्सर असेल म्हणजे मी सांगतो की कसं प्रश्न विचारू जाऊ शकतात. पण ह्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. येस, येस. मग ह्याचा आन्सर आहे PM डिवाइन. बघू शकता PM डिवाइन. हे इमेज मला भेटला आहे चांगला. ऑफिशियल आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचा. प्राईम मिनिस्टर डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्ट रिजन. PM डिवाइन लक्षात ठेवायचा. डिवाइनचा हे म्हणजे फुल फॉर्म प्राईम मिनिस्टर म्हणजे PM डिवाइन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्ट रिजन. डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येकडील. इंग्लिशमध्ये नाव आहे म्हणून ह्याच्यामध्ये काय इनिशियल ॲलोकेशन 1500 करोड रुपये. त्याच्यानंतर गतिशक्ती आणि सोशल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट बेस्ड फेल्ट नीड्स विल बी इम्प्लिमेंटेड थ्रू द नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल. म्हणजे जे ईशान्येकडील जे काउन्सिल आहे त्याच्या थ्रू इम्प्लिमेंट केलं जाईल. त्यानंतर विल नॉट सबस्टिट्यूट एक्झिम. हे काय गरजेचं नाही पण लक्षात ठेवा. जसं मी सांगितलं की हा प्रश्न अजून कसा विचारू शकतात? असा विचारू शकतात की PM डिवाइन योजना ही कशाशी संबंधित आहे? मग आपल्याला लक्षात पाहिजे की काय म्हणजे प्रश्नातच उत्तर लपलेलं असतं. मग जर प्रॉपरली तुम्ही जर इंग्लिशमध्ये बघितलं तर डिवाइनची स्पेलिंग जर बघितली तर लास्टला NE आहे. मग नॉर्थ ईस्ट असं म्हणजे योजना अशाच असतात. योजनांचं लॉजिकच आपल्याला असं पकडायचं आहे की आपल्याला त्या प्रश्नातच उत्तर भेटलं पाहिजे. चला हे जर थोड्याबद्दल जाणून घेऊया की PM डिवाइन योजना ही आहे कशाबद्दल. योजनेचा जबाब बघू शकता. उत्तर पूर्व प्रदेशासाठी पंतप्रधान विकास उपक्रम. आता हे मराठीत नाव आहे. आता मग ह्याचा PM डिवाइन आणि हे नाव म्हणजे तुम्ही एकदम कन्फ्यूज होऊन जाणार. म्हणून योजनांची नावं माझं म्हणजे एक सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे रिक्वेस्ट राहील की तुम्ही इंग्लिशमधलेच नावं हे करा. कारण त्यांनी लोकांनी सेटच असं केलं आहे की म्हणजे प्रॉपरली तुम्हाला नावच लक्षात राहील. म्हणजे अजून पुढं स्कीम पण आहेत बरेच. मग तुम्हाला कळेल की ह्याचं महत्त्व काय. 2022-23 ते 25-26 पर्यंत 4 वर्ष. 15व्या वित्त आयोगाचा उर्वरित कालावधी. व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या मनात प्रश्न का नाही म्हणजे प्रश्न आला असेल की 22-23 ते 25-26च का 4च वर्ष का? तर हे जे रिझन आहे 15वा वित्त आयोग त्यावेळेला आपला 15वा वित्त आयोग म्हणजे जिथं टर्मिनेट होईल त्याच्या सांगती. मग 15वा वित्त आयोग पहिलाच टॉपिक मी या म्हणजे पूर्ण सिरीजमध्ये वित्त आयोगवर घेतलेला 16वा वित्त आयोग.
16वा वित्त आयोग जे अरविंद पनगडिया अध्यक्ष आहे. पण 15वा वित्त आयोगचं पण लक्षात ठेवायचं आहे. 15वा वित्त आयोग जसं काही एन के सिंग होते अध्यक्ष. मग लास्ट टाईम राज्यसेवेमध्ये डायरेक्ट प्रश्न आलेला आहे एन के सिंगवर. मग इट इज एक्सपेक्टेड की 16व्या वित्त आयोगाला पण घेऊन काहीतरी प्रश्न येऊ शकतो. चला पुढचा पॉईंट बघूया. अंमलबजावणी मंत्रालय, पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय. जसं त्या इमेजमध्ये पण सांगितलं की डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन, जे डिपार्टमेंट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन आहे, जी मिनिस्ट्री आहे जी नॉर्थ ईस्ट रिजनसाठी जे ईशान्येकडील जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत ते हँडल करते, तेच लोक हे करतील. त्यानंतर निधी 100% म्हणजे 100% केंद्रीय निधी आहे. त्याच्यानंतर एकूण किती 6,600 कोटी रुपये देणार आहेत. उद्दिष्ट व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे ऑब्जेक्टिव्स काय त्याचे. पायाभूत सुविधा, सामाजिक विकास प्रकल्पांना निधी, तरुण आणि महिलांसाठी उपजीविकेच्या उपक्रमांना समर्थन देणे, विविध क्षेत्रातील विकासातील तफावत दूर करणे. आता तुम्हाला वाटलं असेल की हे कशाला करतायत एवढं सर्व. म्हणजे तुम्ही जर भूगोल बघितला नॉर्थ ईस्ट रिजन पूर्ण, म्हणजे सर्व म्हणजे माउंटेन्स असतील, म्हणजे हिमालयाचाच एक म्हणजे पुढचा भाग जो गेला आहे, म्हणजे जे 7 सिस्टर म्हणून बघतो. मग 7 सिस्टरमध्ये कुठले जे 7 राज्य येतात, त्यात वेस्ट बेंगॉल येतो की नाही, सिक्कीम येतो की नाही, हे सगळं म्हणजे तुम्ही एकदा पाठ करून जावा. मग त्याचा सिक्वेन्स पाठ करून जावा. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम जो असा सिक्वेन्स आहे. मग म्यानमारशी कुणाशी बाउंड्री आहे, बांगलादेशशी कुणाशी बाउंड्री आहे. बांगलादेशमध्ये बघू शकता भरपूर म्हणजे इन्स्टॅबिलिटी चालली आहे, एकदम पूर्ण तख्तापलट झाला आहे. मग ते बांगलादेशची आपली बाउंड्री जो 4096 किलोमीटर आहे, मग ते कुठले कुठले राज्य लागून आहेत, म्हणजे ह्या वेने आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल जी असेल ती कुणाच्या अंडरमध्ये येते, या म्हणजे परिपूर्ण असा अभ्यास असतो. कुठली जरी एक न्यूज असली, मग त्याला असं पूर्ण GSच्या सिलेबसशी लिंक करायचं आहे. आणि हे म्हणजे ह्याचा महत्त्व तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये चला इतका नाही, पण येणारी जी राज्यसेवा आहे 2025ची डिस्क्रिप्टिव्हमध्ये, त्याला भरपूर महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक न्यूज तुम्हाला ह्याच अँगलने अभ्यास करण्याचं म्हणजे इट इज क्वाईट एक्सपेक्टेड की तुम्ही ह्याच वेनी अभ्यास केलं पाहिजे. जे लोकं पुढच्या वर्षीचं म्हणजे प्रॉपरली पुढच्या वर्षीची तयारी करणार आहेत, म्हणजे 24चा पण आणि 25चा पण. कारण 25 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे आणि UPSCमध्ये तर असाच अभ्यास करावा लागतो ॲक्च्युली. काहीतरी आपण म्हणजे ऑब्जेक्टिव्हचे बादशाह लोक आहेत तसा अभ्यास करून चालत नाही. काहीतरी असेल आणि ते पाठच करून घेतलं. म्हणून लक्षात ठेवा PM डिवाइन योजना. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. येस. नेक्स्ट प्रश्न. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कोणता अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे? नेतृत्व गुण, लीडरशिप क्वालिटीज. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये लीडरशिप क्वालिटीज. आता बघू शकता, पहिले ऑप्शन बघू शकूया. कुठला म्हणजे योजना म्हणजे कार्यक्रम सुरू केला आहे? प्रदान, प्रकृती, प्रेरणा, प्रमोद. सर्वांची नावच दिसत आहेत एकतरी. आन्सर देण्याचा प्रयत्न करा पहिले. काय असू शकतं? म्हणजे एक लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करण्यासाठी एक स्कीम म्हणजे एक घेऊन आलेत प्रोग्राम. आणि ही गरजेचं काय आहे? आपल्याला त्या अँगलनी पण विचार करावा लागेल की हे गरजेचंच काय आहे? म्हणजे लीडरशिप क्वालिटीज डेव्हलप करणं. तुम्ही बघू शकता की आजकालचे म्हणजे लहान पोरं पण मोबाईलचा म्हणजे अतिरेकी झालाय. म्हणजे मोबाईल एवढं यूज करतायत की त्यांना काय भान राहिलेलं नाही. म्हणजे लहान-लहान पोरं म्हणजे Facebook, Instagram सारख्या सोशल मीडियावर एवढे ॲक्टिव्ह झालेत की ते लोक म्हणजे लीडरशिप क्वालिटीज चार चौघांमध्ये बोलायला पण घाबरतात. म्हणजे म्हणजे त्यांचा जे प्री फ्रंटल बोन जो आपण बोलतो, प्री फ्रंटल जे असतं म्हणजे ब्रेनचा भाग आहे, की एक लहान मुलाच्या म्हणजे मॅक्सिमम जो डेव्हलप होतो ते 5 वर्ष म्हणजे मुलगा 5 वर्ष होण्याचा म्हणजे जेवढ्यापर्यंत होतोय तेव्हापर्यंत प्री फ्रंटल जो आपलं ब्रेनचा भाग आहे तो डेव्हलप होऊन जातो. पण सध्याचं बघू शकता लहान पोरांना पण जे म्हणजे 1-2 वर्षाचे आहेत त्यांना पण मोबाईलचा एवढा नाद लागला आहे. म्हणजे तो कुठेतरी भरपूर म्हणजे हे तर आत्ता नाही आहे, पण नंतरला त्यांच्यात मग क्वालिटीज, विटामिन्स आणि हे सगळं फिजिकली एकदम वीक होऊन जातील. मग कसलं नेतृत्व नसेल, म्हणजे एकदम फोबिया डेव्हलप होईल, म्हणजे घाबरतील ते लोक पूर्ण म्हणजे सर्व ह्याला म्हणजे पुढचं हे. म्हणून लक्षात ठेवा असले स्कीम म्हणून आपण राबवण्यात येतं. चला आन्सर देण्याचा प्रयत्न करा. येस, परफेक्ट. याचा आन्सर काय असेल? प्रेरणा. थोडं जाणून घेऊया काय आहे हा प्रकार. बघू शकता प्रेरणा एक अनुभवात्मक ज्ञान कार्यक्रम. म्हणजे हे का केलं मी एक्सप्लेन केलं. तर लेट्स सी. लक्षात ठेवा प्रेरणा आन्सर आहे. तर हा कार्यक्रम भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या चौकटीने आणि मूल्य आधारित शिक्षणाच्या तत्वज्ञानावर मार्गदर्शित राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम म्हणजे जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चा आहे, त्यावेळी एक पाऊल कुठेतरी पुढे टाकण्यात आलेलं आहे.
प्रेरणा हा आठवडाभर चालणारा निवासी कार्यक्रम आहे, जो इयत्ता 9वी ते 12वी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 9वी ते 12वी मधील निवडक विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेला आहे. मग दर आठवड्याला वीकली प्रत्येक आठवड्याला देशाच्या विविध भागातून 20 विद्यार्थी, 10 मुलं 10 मुली या कार्यक्रमात सहभागी होतील. त्याच्यानंतर जे सन 1888 मध्ये स्थापन केलेल्या गुजरातमधील वडनगर येथील व्हर्नॅक्युलर स्कूलमध्ये आयोजित केले जाईल. प्रेरणासाठीचा अभ्यासक्रम IIT गांधीनगरद्वारे तयार केला जाणार आहे आणि स्वाभिमान आणि विनय, शौर्य, साहस, परिश्रम आणि समर्पण या सगळं म्हणजे 9 मूल्य आहेत. त्यांच्यावर मग आधारित हा ऑटोनॉमस म्हणजे हे असेल. म्हणजे लीडरशिप क्वालिटीज म्हणजे त्या स्टुडंट लोकांना कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे, मोटिवेट करणं गरजेचं आहे. म्हणजे लहान पोरांना जे 9वी ते 12वी आहेत. बघू शकता ते IIT, JEE आणि हे सर्व CET आणि हे सर्वमध्ये अभ्यास म्हणजे एवढं म्हणजे गुंतून पडलेत काही लोकं म्हणजे जे टॉपर्स लोक आहेत. त्यांच्यामध्ये ही क्वालिटीज डेव्हलप नाही. चार चौघात ते लोक बोलू शकतात ना, मान वर करून म्हणजे बोलण्याला पण घाबरतायत. मग असले कार्यक्रम म्हणजे इट इज व्हेरी गुड म्हणजे एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? तर लक्षात ठेवायचं आहे की ह्या योजनेचं नाव काय? सर्वप्रथम प्रेरणा. त्यानंतर ह्या योजनेअंतर्गत काय होतं की जे विकास आपलं हे होतं आहे म्हणजे नॅशनल एज्युकेशन जे पॉलिसी आहे ते एक पाऊल पुढं गेलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा. आणि हा किती दिवस चालणार आहे? आठवडाभर चालणारा प्रोग्राम आहे. त्यात किती विद्यार्थी येतात? 20 विद्यार्थी, 10 मुलं 10 मुली. त्यानंतर बघू शकता ट्रेनिंग कुठे होते म्हणजे त्यांचं सेशन व्हर्नॅक्युलर जे स्कूल आहे गुजरातमध्ये वडनगर तिथे सर्व होणार आहे. आणि IIT गांधीनगर इथून तो सिलेबस म्हणजे त्यांचा जो असेल की आठवडाभरात निवासी आहे म्हणजे देशाच्या विविध भागातनं हे विद्यार्थी म्हणजे येतील म्हणजे त्यांना काय बोलू शकता की नॉमिनेट केलं जाईल. नॉमिनेट नाही बोलू शकत तर त्यांना म्हणजे जे चांगले स्टुडंट आहेत त्यांना 10-10 स्टुडंट येतील, 10 मुलं 10 मुली आणि त्यांना निवासी म्हणजे गुजरातमध्ये एकतरी ते शिकवतील आणि तो एक आठवडाभर चालणारा एक चांगला उपक्रम आहे. त्याच्याशी म्हणजे खरंच म्हणजे लीडरशिप क्वालिटीज आणि हे सर्व डेव्हलप होतात. चला नेक्स्ट प्रश्न पण एक चांगल्या योजनावर आहे. आज थोडं स्पीडमध्ये घेतोय कारण बघू शकता एक्झाम पण आहे आणि आता पुढचा टॉपिक पण कव्हर करायचा आहे. ॲक्च्युली योजनांचा टॉपिक जर आज कव्हर झाला तर नेक्स्ट टाईम पण मी इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये इंटरनॅशनल जे चालू घडामोडी आहेत त्याच्यावर आपला प्रश्न उत्तर घेऊन येईल. म्हणजे डायरेक्ट तिकडं तर आपल्याला एवढ्या डीपमध्ये जाण्याची गरज नाही. प्रश्न उत्तराच्या फॉर्ममध्ये आपण घेऊ शकतो. चला नेक्स्ट प्रश्न. PM सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत दरमहा किती युनिट मोफत वीज दिली जाते? पहिले योजना लक्षात ठेवायच्या. PM सूर्य घर 200, 300, 400, 600. चला कमेंटमध्ये सांगा 200, 300, 400, 600 काय असेल? किती? हा प्रश्न असा पण येऊ शकतो की म्हणजे PM सूर्य योजने म्हणजे कुठल्या योजनेअंतर्गत मोफत वीज दिली जाते आणि किती युनिट दिली जाते? हा वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे योजनांचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे फॉर्म केला जाऊ शकतात. म्हणून प्रश्न पण लक्षात ठेवायचा, उत्तर पण लक्षात ठेवायचं आणि एक्सप्लेनेशन पण. एकदा ह्या योजना तुमच्या म्हणजे डोक्यात भरल्या तर म्हणजे ते तिकडून काहीही येऊ दे म्हणजे कसाही प्रश्न येऊ दे तुम्ही टॅकल म्हणजे करू शकता आरामात. चला चला ह्याचा आन्सर बघूया. 300 युनिट. 300 युनिट आणि बघू शकता PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना. बघू शकता हे चांगलं सोलार रूफटॉप लावलं आहे एकदम मस्त. मुफ्त बिजली योजना आहे म्हणजे फ्रीमध्ये 300 युनिटपर्यंत हे आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण भारतातील 1 कोटी म्हणजे 10 लक्ष कुटुंबांना दर महिना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल, जी सौर ऊर्जेद्वारे निर्माण केली जाईल. हे इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला वाटेल की मुंबईसारख्या ठिकाणी नाही तर पुण्यासारख्या शहरामध्ये नाही तर नागपूर असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, छत्रपती संभाजीनगर. आता तिथं वेगवेगळे म्हणजे हे आहेत म्हणजे वीज देणारे हे आहेत. मग सगळ्यांनाच 300 युनिट भेटेल काय? आता नावातच आहे ना PM सूर्य. PM सूर्य नावच म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवायचं की स्कीमचं नावच असं का दिलंय? PM सूर्य मोफत म्हणजे बिजली म्हणजे ते बोलू शकतात की देत आहेत म्हणजे सूर्य नावातच आहे की सूर्य काहीतरी सूर्याचा रोल आहे तिथं. मग सूर्य कशाशी रिलेटेड आहे? डायरेक्टली, इनडायरेक्टली रिलेटेड आहे सोलार एनर्जीशी. मग सोलार एनर्जीचं म्हणून इकडं आहे की जी सौर ऊर्जेद्वारे जे सोलार एनर्जी आपण बोलतो निर्माण केली जाईल त्याच्यातनंच म्हणजे 300 युनिट आपल्याला दिले जाईल. क्लिअर? चला नेक्स्ट प्रश्नावर येऊया. हा पण जबरदस्त आहे. हा मला वाटतंय येण्याचा तर भरपूर चान्सेस आहे. जर राज्यसेवेला नाही आला तर कंबाईनला तर 100% येणार.
कारण जर राज्यसेवाचा पेपर बघू शकता 28 एप्रिलला होता. जर मार्च महिन्यात जर पेपर सेट झाला असेल, तर पेपर सेटरनी म्हणजे नॉर्मली असाच प्रश्न एक सिंपल वेमध्ये विचारला जाऊ शकतो. पण जर नाही जर विचारला, तर कंबाईनला तर कन्फर्म येणार. म्हणजे असं माझं एकदम गट फिलिंग आहे. आणि हा डायरेक्टली करंट अफेअर्समध्ये न येता पॉलिटीच्या सेशनमध्ये टाकू शकतात. हा प्रश्न असा आहे. चला 2023च्या पावसाळी अधिवेशनात फौजदारी कायद्यांच्या जागी किती नवीन विधेयक लोकसभेत मांडली गेली? 1, 2, 3, 4. चला सांगा. जबरदस्त आहे. जे पी-एस-आय मेन्स पूर्वीचे म्हणजे ज्यांनी पी-एस-आय मेन्स दिली असेल, त्यांना या कायद्याचं महत्त्व भरपूर माहिती आहे. आपल्याला कलम सर्वे पाठ आपण असतात. मग आपल्याला लक्षात येईल, की म्हणजे ह्या कायद्याचं महत्त्व काय आहे? म्हणजे लोकसभेत किती म्हणजे असे पहिले आन्सर द्या, मग मी एक्सप्लेन करतो प्रॉपरली काय हा प्रकार आहे. येस, कमेंटमध्ये द्या सर्वांनी. येस. तर आन्सर आहे 3. बघू शकता 3. चला एक्सप्लेनेशन थोडं बघून घेऊया. हे बघू शकता एक इमेज एकदम चांगली आहे. मला एक चांगली एकदम इमेज सापडली, एकदम ऑफिशियल इमेज आहे ही. तर लक्षात ठेवा, की पी-एस-आय मेन्स ज्यांनी केला आहे, त्यांना जे कायदे मायनर ॲक्ट्स असतील, मेजर ॲक्ट्स असतील, ते 4 मेजर ॲक्ट्स होते पी-एस-आयच्या मेन्समध्ये पूर्वीचे. म्हणजे आत्ता तर चला सिलेबस चेंज झाला आहे, पण जे आय-पी-सी असेल, एव्हिडन्स ॲक्ट असेल, सी-आर-पी-सी असेल, क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्यानंतर जे महाराष्ट्र पोलीस अधिनियम पण होता 1951चा. मग त्यांना म्हणजे भरपूर म्हणजे थोडं म्हणजे कायद्यात चेंज म्हणजे जे बिल घेऊन आले ते त्याचा एकदम वर आहे. म्हणजे कायद्यात भरपूर सारे आतनं चेंज केलेत त्यांनी. मग आपल्याला ते एवढ्या डीपमध्ये बघण्याची तर गरज नाही. पण जे पी-एस-आय आता नवीन होतील आणि जे आता जॉइन होतील आपल्या एम-पी-एमध्ये त्यांना म्हणजे ह्या कायद्याअंतर्गत शिकवलं जाईल म्हणजे प्रॉपरली. कारण 1 जुलैपासून हा नवीन कायदा लागू झालेला आहे पूर्ण भारतात. तर बघू शकता काय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा, जो एव्हिडन्स ॲक्ट आणि फौजदारी प्रक्रिया संहिता रद्द करण्याचा लोकसभेत 3 विधेयक मांडली. श्री शाह यांनी भारत न्याय संहिता विधेयक 2023, भारतीय नागरिक सुरक्षा विधेयक 2023 आणि भारतीय साक्ष विधेयक 2023 सादर केले, जे अनुक्रमे ते बघू शकता ते 3 कायदे 3नी रिप्लेस होतील. बघू शकता भारतीय न्याय सेकंड महत्त्वाचं आहे. संहिता 2023 हे कुणाला होणार आहे? आय-पी-सी जे आहे, जे 1862चा आय-पी-सी आहे, इंडियन पिनल कोड, त्याला रिप्लेस होईल डायरेक्ट. भारतीय नागरिक सुरक्षा. आता भारतीय नागरिक सुरक्षा कशासाठी आहे? बघू शकता भारतीय साक्ष तर एव्हिडन्ससाठी नावातच आहे. आता भारतीय नागरिक सुरक्षा कशासाठी आपलं हे होईल? फौजदारी म्हणजे जे सी-आर-पी-सी. ह्याच्यात डिफरन्स समजून घ्या. काय म्हणजे लोकांचं हे असतं, की पोलीस स्टेशनला पण म्हणजे तुमचा जर काय अनुभव असेल, तर पोलीस डायरेक्ट बोलतात, की आम्ही एफ-आय-आर करू, हे करू. म्हणजे प्रॉपर्टीचा पण केस असेल, तर डायरेक्ट म्हणजे ते नॉर्मल माणसांना धमकी देतात. ह्याचं कारण काय माहिती आहे काय? आपल्याला कायदे बरोबर माहीत नाहीत ॲक्चुअली. नॉर्मल लॉजिकनी जर आपल्याला कायदे जर माहीत असलं नॉर्मली जरी, म्हणजे काय स्पर्धा परीक्षा विद्यार्थीच असणे गरजेचं नाही, पण एक नॉर्मल वेमध्ये जरी आपल्याला कायदा माहीत असला ना, मग आपल्याला कळेल, की म्हणजे हे काहीतरी फॉल्स काहीतरी सांगतायत. म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड नावातच आहे. क्रिमिनल काहीतरी तुम्ही गुन्हा केला असेल, तर सी-आर-पी-सी म्हणजे तो लागू होईल. म्हणजे तुमच्यावर म्हणजे कायद्याअंतर्गत ते होईल. पण जर प्रॉपर्टीचा कुठेतरी केस असेल, म्हणजे जर समजा काहीतरी प्रॉपर्टीचा केस आहे, मग ते कुठून चालणार? ते सिव्हिल प्रोसिजर कोडने चालणार. कारण सिव्हिलमध्ये केसेस येतात. म्हणजे सी-व्ही-सी जो ॲक्ट आहे आपला, त्याच्यानुसार. मग पोलीस जे काही प्रॉपर्टीच्या केसमध्ये जे धमकी देतात ना, की आपलं एफ-आय-आर करील, हे करील. म्हणजे असं घाबरून म्हणजे एक सायकॉलॉजिकली ते लोक खेळतात. मग आपल्याला त्यांच्यापेक्षा डबल सायकॉलॉजी आपल्याला डेव्हलप करायची आहे. म्हणजे असंच आहे एकतरी म्हणजे जर मग अशी सायकॉलॉजी डेव्हलप केल्यावर मग तुम्ही म्हणजे उच्च विचार तुमचे होत जाणार आणि मग यू विल बी लाइक अन ऑफिसर क्वालिटी. म्हणजे ऑफिसर क्वालिटी ती डेव्हलप करायची आहे, की समोरचा माणूस किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतोय, हे आपल्याला प्रेडिक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठीच भरपूर नॉलेज लागणार आणि हे असे छोटे-छोटे म्हणजे काही-काही न्यूज असतात जे आपण इग्नोर करतो, सर्रास इग्नोर करतो. वरवरून फक्त अभ्यास करण्याच्या फक्त दृष्टिकोनातूनच आपण बघतो. पण त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं लाईफमध्ये ते आपण म्हणजे कुठेतरी बरेच स्पर्धा परीक्षा जे ॲस्पिरंट आहेत, जे ऑलरेडी अधिकारी झालेत, ते पण म्हणजे एक अभ्यास करून ठीक आहे म्हणजे कौतुकच आहे सर्वांचं. पण ते तिथं ॲज अ अधिकारी किती सक्सेसफुल आहेत, ते पण भरपूर महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला नुसतं परीक्षा क्लिअर करून ऑफिसर होऊन काही उपयोग नाही आहे. आपल्याला एक चांगला म्हणजे नागरिक पण व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर चांगला अधिकारी आणि लोकसेवक व्हायचं आहे. मग त्याच्यासाठी
भरपूर हे काही-काही जे डेप्थ असतील आपल्याला ते डायव्हर्स नॉलेज असणं गरजेचं आहे. बघू शकता 3 कायदे 3नी रिप्लेस झाले. भारतीय साक्ष कायदा, एव्हिडन्स ॲक्ट. एकदम सुंदर कायदा आहे. जर पी-एस-आय मेन्स कोणी दिली असेल त्यांना माहीत असेल. मी ॲक्चुअली दिली आहे म्हणून मला या 3 कायद्याचं म्हणजे नॉलेज आहे, जे जुन्या सिलेबसने दिली आहे. म्हणजे जे आता तर कंबाईनचा सिलेबस चेंज झाला आहे, पण जे भारतीय एव्हिडन्स ॲक्ट असेल, त्या एव्हिडन्स ॲक्टमध्ये भरपूर आहे. म्हणजे साबितीचा बोजा आणि हे सर्व म्हणजे कोण असेल, कोणी जर आरोप लावला असेल, मग ते प्रूव्ह करण्याची जबाबदारी कुणाची आणि जर प्रूव्ह जर केलं, मग त्याच्यासाठी पूर्ण म्हणजे प्रोसिजर एकदम चांगलं आहे. म्हणजे हे मला वाटतं प्रत्येक भारतीयाने एकदा कायदा वाचलाच पाहिजे. चला नेक्स्ट प्रश्न घेऊया. आज थोडं स्पीडमध्ये घेतोय. मी सांगितलं की आपल्याला भरपूर टॉपिक कव्हर करायचे आहेत. चला, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकताच सुरू केलेल्या स्वयं प्लस प्लॅटफॉर्मची प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहे? हे शिक्षण मंत्री आणि सध्या म्हणजे जे थोडे मागच्या वर्षीचे करंट अफेअर्स आहेत, म्हणून थोडं तुम्ही म्हणजे हे करू शकता की पोर्टफोलिओ आत्ताच्या सध्याच्या इलेक्शन नंतर तर बदललेत, पण पेपर ॲज पहिले सेट झाला असेल, मग असं पण करू शकतात म्हणजे पेपर सेट. पण जर नाव नाही देणार, पण मग नावाला इग्नोर करा. नाहीतर कमेंटमध्ये सांगणार की आत्ता तर शिक्षण मंत्री हे आहेत, ते आहेत, तुम्ही काय हे सांगताय. प्रश्न जुने आहेत, कारण करंट अफेअर्स आपल्याला 1 वर्षापूर्वीचे करायचे आहेत, म्हणून त्या हिशोबानं फॉर्म केलेला आहे. स्वयं प्लस नुकताच जे आहे त्याचे वैशिष्ट्य सांगायचं आहे. एकल भाषा सामग्री तरतूद, मानव सहाय्य अभ्यासक्रम निवड, गैरमान्यताप्राप्त अभ्यासक्रम या बहुभाषिक सामग्री आणि AI सक्षम चॅटबॉट सहाय्य. चला आन्सर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये खाली. थोडे असले सर्व जे करंट अफेअर्सचे व्हिडिओ असतील ना, म्हणजे पूर्वीचे पण ज्यांनी बघितले नसतील, तुम्ही ते फास्ट फॉरवर्ड नाही तर स्पीड वाढवून बघाच ॲक्च्युली. कारण त्यात मला वाटते मी बरेच टॉपिक कव्हर केलेले आहेत आणि एक्झाम स्पेसिफिक आहेत. आणि जर तुम्हाला तिथून म्हणजे मला एक्स्पेक्टेशन आहेत की म्हणजे पूर्वीचे 3 झाले, आत्ताचा 4था लेक्चर, म्हणजे टोटल जर कंटेंट बघितला तर काहीतरी 50-60 इम्पॉर्टंट टॉपिक झालेले आहेत. त्या 50-60 मधले इट इज एक्स्पेक्टेड की 4-5 तर येतीलच. आणि 4-5 आलेत म्हणजे इट इज व्हेरी गुड, चेरी ऑन द केक टाईप होईल. म्हणजे एक तर लगेच आपण म्हणजे फास्ट फॉरवर्डमध्ये हा लेक्चर बघू शकता आणि 4-5 प्रश्न म्हणजे 5 प्रश्न जरी आले तर 10 मार्क. प्लस जे अनिकेत सरांनी जे टॉप 100 MCQs केलेत ते पण बघून जावा. म्हणजे असे डायव्हर्स तुमचा टॉपिक कव्हर होईल आणि कुठेतरी करंट अफेअर्सची जी भीती मनात असेल ती कुठेतरी कमी होईल. चला तर ह्याचा आन्सर आहे बहुभाषिक सामग्री आणि AI सक्षम चॅटबॉट सहाय्य. असला काहीतरी ऑप्शन दिसला तर तेच मार्क करायचा. आयोग जेवढा मोठा ऑप्शन तोच आन्सर. असं म्हणजे आयोगाचं एक हे पण आहे, म्हणजे काय प्रत्येक वेळेला हा लागू होईल असं नाही आहे, पण मॅक्झिमम टाईम्स असे काहीतरी असेल. आणि AI बघू शकता भरपूर. जर डेली न्यूजपेपर वाचत असाल तर AIमुळे किती लोकांचे जॉब गेले. आणि ॲक्च्युली आहे ChatGPT 3.5 तर म्हणजे फ्री व्हर्जन आहे. कधी तुम्ही वापरून बघा 3.5 जे 2019च्या पहिलेचे सर्व ChatGPT धडाधड आन्सर देऊन टाकते. म्हणजे काय गरज नाही तुम्हाला नॉर्मल म्हणजे एसे पण लिहायचं असेल ChatGPTवरनं भेटून जातोय सर्व. म्हणजे प्रॉपरली जर MCQs पाहिजे ते पण भेटत आहेत. आणि जर पेड व्हर्जन घेतलं जे 4.5 आहेत, त्यात तर म्हणजे अजून म्हणजे करंटली एकदम कुठेतरी म्हणजे बोलतात ना AI ॲक्च्युली. पण AIचा यूज चांगल्या प्रकारे केला पाहिजे, तर प्रॉपरली म्हणजे ते बोलतात ना की प्रॉपरली ते इम्प्लिमेंट होऊ शकतं. चला स्वयं प्लस आपण बघितलं. स्वयंचं पूर्ण रूप पहिले जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि भरपूर महत्त्वाचं आहे. स्वयं म्हणजे हा काय प्रकार, फुल फॉर्म काय? इंग्लिशमध्येच मी सांगितलं, मगाशीच सांगितलं की इंग्लिशमध्ये का वाचणं गरजेचं आहे. तर ह्याचा बघा इथं तुम्हाला डायरेक्ट अनुभव होईल. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. आणि ह्याचाच जर मराठी केला तर तरुण महत्त्वाकांक्षी मनांसाठी सक्रिय शिक्षण अभ्यासांचे जाळे. बघू शकता इंग्लिश सोपं आहे की मराठी सोपं आहे. म्हणजे इंग्लिशचं बघू शकता वर्ड टू वर्ड स्वयं प्रत्येक जे इनिशियल्स आहेत अल्फाबेट्स त्याच्यावरनं आपल्याला बघू शकता स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. म्हणजे हाय थोडं डिफिकल्ट जे ग्रामीण भागातले आहेत त्यांना थोडं जे इंग्रजीची म्हणजे फोबिया आहे त्यांना म्हणजे भीती वाटते. ॲक्च्युली त्यांना भीती नाही वाटत, ते इंग्रजी हेच म्हणजे काहीतरी होतं त्यांना. पण इझी आहे. काही गोष्टी मला वाटतं यू शुड बी स्मार्ट. स्वयं इंग्लिशमध्येच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अभ्यासक्रम विनामूल्य दिले जातील, ज्यामुळे शिक्षण सर्व सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीपर्यंत पोहोचेल. आता तेच आहे की AI टूलचा जो वापरून असं AI टूलचा स्वयं प्लसमध्ये आपण जे वापरतोय म्हणजे इझिली म्हणजे ग्रामीण भागातले लोक असतील त्यांना म्हणजे कुठेतरी अभ्यास म्हणजे फ्रीमध्ये जरी हे असेल ॲक्सेस भेटेल आणि त्याच्यानंतर भरपूर सारे इन्फॉर्मेशन
तुम्हाला म्हणजे बघता येईल. तसंच आपण बघू शकता, जर WhatsApp तुमच्याकडे असेल तर WhatsAppवर पण बघू शकता. WhatsApp AI करून टूल आला आहे. Instagramवर पण AI टूल आला आहे. म्हणजे आता बरेच ठिकाणी म्हणजे सगळं कोलॅब करण्याचं चालू आहे. मग बघू शकता ह्याचं महत्त्व भरपूर आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. चला, भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि असले प्रश्न 1-2 दिसू शकतात. इकॉनॉमिक्समध्ये नाहीतर आता भलत्याच करंट अफेअर्समध्ये जे काही म्हणजे वाटतं ना, की हे कसं काय आलं? म्हणजे असा आयोग प्रत्येक वेळेला 2-3 प्रश्न असं टाकतेच. काहीतरी रँकच युनिव्हर्सिटीचे विचारतात, नाहीतर काहीतरी इकॉनॉमिक्सचे काहीतरी आकडे विचारतील, नाहीतर असलं काहीतरी योजना विचारतील जे आपण कधी वाचलेले नसतात. ॲम्प्लिफाय 2.0 पोर्टल संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आपला ॲम्प्लिफाय 2.0 2.0 जो आहे तो पोर्टलबद्दल मागच्या वेळेला मला वाटतंय जे महिला बचत गटावर जे आलेला एक प्रश्न, त्या हिशोबानंच म्हणजे ॲम्प्लिफाय 2.0 पोर्टल असेल. मग इम्पॉर्टंट होऊन जातो. माहिती आधारित पहिला स्टेटमेंट, माहिती आधारित धोरण निर्मितीस मदत करण्यासाठी ते शैक्षणिक संशोधक आणि भागधारकांसाठी भारतीय शहरांमधील कच्ची आधारसामग्री एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देत आहे. परत एकदा बघा, माहिती आधारित धोरण निर्मितीसाठी मदत करण्यासाठी ते शैक्षणिक संशोधक आणि भागधारकांसाठी भारतीय शहरांमधील म्हणजे कुठेतरी सिटी आलं, कच्ची आधार सामग्री एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देते. म्हणजे हे जे 3 आहेत ते कुठल्यातरी एकाच पोर्टलवर आपल्याला आणून देते इन्फॉर्मेशन, बरीच इन्फॉर्मेशन. हा गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. आता वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे? सर्वात पहिले वेळा मी लास्ट टाइम पण सांगितलेलं 2 लेक्चर पूर्वी, की आपल्याला पहिले बघायचं आहे की विचारलं काय आहे. तर काय फक्त 1, 2, 1 व 2, 1 व 2 दोन्ही नाही. नीदर वन ऑफ द टू अबाव. बघू शकता. द्या आन्सर कमेंट बॉक्समध्ये. असला म्हणजे मल्टी लाइनर्स पण लास्ट टाइम मला स्टुडंट लोकांनी सांगितलं की मल्टी लाइनर्स पण घ्या. मल्टी लाइनर्स आला तर असा प्रश्न दिसणार आणि असा प्रश्न दिसणार की आपल्याला काही येणारच नाही. म्हणजे ही स्कीम कधी मला माहीत नाही, पण किती लोकांनी ऐकली असेल ॲम्प्लिफाय 2.0. म्हणजे पोर्टल आहे ॲक्च्युली. चला देण्याचा प्रयत्न करा. पहिला असेल, दुसरा असेल, दोन्ही असेल, दोन्ही नसतील. येस. चला आपण जाऊया आन्सराकडे, डायरेक्ट जाऊया. तर आन्सर आहे 1 आणि 2 दोन्ही पण. म्हणजे हा स्टेटमेंट पण राईट आहे आणि हा स्टेटमेंट पण राईट आहे. गृहनिर्माण आणि नागरी आलं ना, इथं लक्षात ठेवायचं. भारतीय शहरांमधील कच्ची हे दिलेलं, भारतीय शहरांमधील जे सर्व. मग एक लॉजिक तो पण लागतोय, पण एक थोडं इन्फॉर्मेशन आपण बघून घेऊया काय आहे. तर हे बघू शकता, ॲम्प्लिफाय 2.0 असा पोर्टल आहे. असेसमेंट प्लॅटफॉर्म फॉर इंडियाज अर्बन डेव्हलपमेंट. आणि ह्याच्यात ही अशी आकडेवारी येते पूर्ण. म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये काय काय चाललंय, म्हणजे काय काय डेव्हलपमेंट झाले, किती काय बनलं, एकदम एकदम बोलतात ना अप टू डेट एकदम डेटा येतो. आणि त्याच्यावरनं आपल्याला बघू शकता कुठल्या शहराचा काय प्रोग्रेस झाला ते आपल्याला इझिली आपल्याला टॅकल करता येतं. चला परत ॲम्प्लिफाय. आता ॲम्प्लिफायचा परत इम्पॉर्टंट आहे की फुल फॉर्म बघून घ्या. असेसमेंट अँड मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म फॉर लाईव्हलिएबल, इन्क्लुसिव्ह अँड फ्युचर रेडी अर्बन इंडिया पोर्टल एम्स टू प्रोव्हाइड डेटा ऑन इंडियन सिटीज. हे आता मी बोललो की इंग्लिशमध्ये हे सर्व नावं तुम्ही इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. मराठीमध्ये मग काय लिंकच नाही लागणार. जसं आपण हे इथून पूर्वीचे पण जे नावं बघितले, ते डिवाइन असेल, डिवाइनमध्ये NE जो लास्टचा आहे तो नॉर्थ ईस्ट झाला. त्या प्रकारे म्हणजे तुम्ही लक्षात ठेवण्याचा पण जे प्रयत्न करा. असंच आहे ॲम्प्लिफाय. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ॲम्प्लिफाय पोर्टल सुरू केले. वेबसाईट अनेक शहरांसाठी माहिती श्रेणीवर डेटा प्रदान करते. मग त्यात डेटा काय असतो? एकूण डिझेल वापर, पाण्याच्या गुणवत्तेसाठी चाचणी केलेल्या नमुन्यांची संख्या, आरोग्य सेवकांवरील सरासरी वार्षिक खर्च, झोपडपट्ट्यांमधील राहणाऱ्यांच्या लोकांची एकूण संख्या, रस्ते अपघात झालेल्यांच्या मृत्यूची नोंद. आता हे सर्व कशासाठी करत आहेत? म्हणजे आपल्याला म्हणजे का आहे? म्हणजे म्हणजे तुम्ही ॲज अ डेप्युटी कलेक्टर असणार, कुठल्या तरी शहरामध्ये पोस्टिंग असेल, तहसीलदार असणार. तर मग हा डेटा तुमच्यासाठी कशाला महत्त्वाचा आहे? म्हणजे यावेळी पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, की जर एवढा सारा डेटा असेल आणि कुठल्यातरी शहराने चांगलं काम केलं असेल, पूर्ण भारताचा एक सिटी असेल, म्हणजे नॉर्मली कमी बजेटमध्ये एक चांगलं काम आणि कशा योजना राबवल्या असतील, तो एक डेटा आपल्याला येऊ शकतो.
आणि त्या डेटाकडून मग आपण ज्या जिल्ह्यात नाही तर तालुक्यात जे पोस्टिंग आहेत, तिथं आपण ते राबवण्याचा प्रयत्न करू शकता. एकदम सिंपल आहे. पूर्ण डेटाचा खेळ आहे आणि कुठे काय चाललंय आपल्याला सेम आपल्याला इम्प्लिमेंट करू शकता. नाहीतर मग स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन काही इम्प्लिमेंट करू शकता. मग तो एक मॉडेल प्रोजेक्ट होतो आणि मग पूर्ण देशभर मग ते नाव होतात. आणि हेच आहे म्हणजे आपल्याला म्हणजे लोकसेवक म्हणजे एम-पी-एस-सी क्लिअर करायचे म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की चला गव्हर्नमेंट जॉब पूर्ण जिंदगी एकदम जबरदस्त, एकदम लग्न-बिग्न, ऐशो-आराम, गाडी, लाल दिवा, असं नाही. काहीतरी आपण लोकसेवक बनणार आहोत. म्हणजे काहीतरी नवीन म्हणजे कुठेतरी जे महाराष्ट्र ऑलरेडी टॉप आहे, त्याला अजून कुठेतरी वरच्या लेव्हलला कसं घेऊन जाता येईल आणि प्रगती कसं करता येईल आणि लोकांना सर्व म्हणजे जी फॅसिलिटीज असेल, किती इझिली प्रोव्हाईड करता येईल. आता बघू शकता आपण महाराष्ट्रात पण ते नॉन क्रिमिलियर असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, म्हणजे अजून पण थोडं झंझट भरपूर आहे. म्हणजे ते भेटत नाही लवकर. आता काही ना काहीतरी अडथळे येतात. त्याच्यासाठी मग ते महापोर्टल आणि हे सर्व आपले सरकार हे सर्व सुरू केलं ऑनलाईन. मग त्याच्यामुळं कुठेतरी कमी झालं. म्हणजे जे भ्रष्टाचार होता तो थोडा कमी झाला. म्हणजे पूर्ण कमी झाला असं मी बोलणार नाही, कारण आहेत असे म्हणजे कानावरती काय-काय आहेत पैसे देऊन आपलं घेत आहेत. म्हणजे ऑलरेडी म्हणजे ज्या कामाला ₹50 लागतात तिथं कुठेतरी कोण-कोण 5-5 हजार देतंय म्हणजे कमी दिवसात बनवून यावं. त्याच्यासाठी हा कुठेतरी म्हणजे ड्रॉबॅक आहे. मग ॲज अ तुम्ही जर ऑफिसर असणार, मग ह्या सर्वांवर लक्ष देणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी अजून इझिली कसं हे करता येईल. मग असले स्कीम जे येतात ते तुम्हाला म्हणजे भरपूर महत्त्वाचे होणार. म्हणजे तुमच्या थिंकिंग पण वाढून जाईल आणि अभ्यासात म्हणजे ह्याचं महत्त्व त्याच्यासाठीच आहे, की तुम्ही एवढा सर्व अभ्यास करा. इतिहास अभ्यास का करा, की बोलते ना, की इतिहास अपने आप को दोहराता है. त्या वेमध्ये आहे, की म्हणजे जर तसलीच घटना आली तर तुम्ही काय डिसिजन घेतला पाहिजे. भूगोल आपण वाचतोय कारण भूगोलचं माहीत पाहिजे, की कुठं कसं आहे. मराठवाड्यात पाऊस कमी येतो, विदर्भात कसं पावसाचं कंडिशन आहे. त्यानंतर पश्चिम घाट असेल, कोकणात असेल. मग त्याच्यानंतर मग शेतीचं हे झालं. म्हणजे ते भौगोलिक येणार. इकॉनॉमीमध्ये तुम्हाला कळालं पाहिजे कुठून कसं म्हणजे इकॉनॉमी पूर्ण आपली देशाची चालली आहे, महाराष्ट्राची चालली आहे. कुठून कसा पैसा येतोय, मुंबईत कशी आर्थिक हे आहे. पुण्यात बघू शकता आय-टी पार्क्स आहेत वेगवेगळे. त्यानंतर बघू शकता मग पॉलिटी तर माहितीच आहे गव्हर्नन्सचाच एक पार्ट आहे. म्हणजे कसं प्रॉपरली हे योजना असतील, मग योजना तसंच आहे म्हणजे काही-काही हे योजना गव्हर्नमेंट नाही काढत. कुठलातरी आय-ए-एस ऑफिसर आणि जे एकदम सचिव असतात तिथून जे आयडिया येते आणि नावं त्याने हे करून मग असं-असं केलं पाहिजे अशा योजना येतात. मग तुम्ही पण बघू शकता तर सिलेक्ट म्हणजे आपल्याचा सर्वांचा प्रयत्न आहे, की म्हणजे एक्झाम क्लिअर करणे तर हा ठीक आहे. फर्स्ट प्रायोरिटी आहे. पण सेकंड प्रायोरिटी पण म्हणजे तिथून पुढं ॲक्चुअली असली जिंदगी सुरू होईल म्हणजे हे तर आपलं ठीक आहे. आपण एक प्रिपरेशन फेजमध्ये आहोत. तिथं पण म्हणजे डिमोटिव्हेट होत आहेत लोकं. ते झालं नाही पाहिजे मला वाटतंय. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. चला पुन्हा एकदा मल्टी लाइनर आणि असले प्रश्न आल्यावर ॲक्चुअली लोकांना बोरिंग वाटतं पेपरमध्ये पण, की म्हणजे काय हे प्रकार सोडून टाकतात. डायरेक्ट वरील सर्व मार्क करून रिकामे होतात. पण असं करू नका, की प्रत्येक वेळेला वरील सर्वच आन्सर असू नाही शकत. काहीतरी वेगळं पण असू शकतं. महिला स्वयंसहायता गट म्हणजे बचत गट. ड्रोनबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? निवडक 15,000 महिला बचत गटांना ड्रोन देण्याची योजना आहे. सेकंड पॉइंट 2024-25 आणि 25-26 साठी ₹1261 कोटी खर्च आहे. ड्रोनच्या किमतीच्या 80% दराने केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि ॲक्सेसरीजसाठी जे शुल्क आहे, जे ड्रोन खरेदीसाठी महिला बचत गटांना ₹8,00,000 दिले जातील. मग किती स्टेटमेंट ह्याच्यातले राईट आहेत? फक्त 1, 1 आणि 2, 2 आणि 3 वरील सर्व. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. महिला ड्रोन. तर तुम्हाला वाटेल की ही असली कुठली स्कीम आहे का? ज्यानी जर असली तरी काय इम्पोर्टंट काय? इम्पोर्टंट काय आहे? कारण वुमन एम्पॉवरमेंट, महिला बचत गट. महिला जिथं स्कीममध्ये आली तिथं म्हणजे ते वाचणं गरजेचं आहे. चला येस. येस ह्याचा आन्सर बघू शकता आपण. वरील सर्व. तिन्ही पण स्टेटमेंट राईट आहेत. तर तिन्ही पण स्टेटमेंट आपण बघून घ्या. वरील सर्वच आहे म्हणजे डायरेक्टली हा प्रश्न आहे तसाच एक्सप्लेनेशनची काय म्हणजे जास्त गरज नाही. 3च्या 3 स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की महिला जे स्वयं बचत गट आहेत त्यांच्यासाठी ड्रोन म्हणजे तुम्हाला माहीत असेल. आता प्री वेडिंग शूट पण महाराष्ट्रात एकदम आजकाल म्हणजे वेगळ्याच लेव्हलला म्हणजे प्री वेडिंग शूट पण चाललंय. ड्रोनद्वारे सर्व चाललंय. अप्पर व्ह्यू असेल म्हणजे ते सर्व ड्रोन तर माहीतच असेल म्हणजे मिसाईल टाईप असतं. मिसाईल टाईप नाही सॉरी. कॅमेरा म्हणजे असं आहे ते 3 इडियट्समध्ये तुम्ही बघू शकता ते ड्रोनच बनवलेला. निवडक 15,000 महिला बचत गटांना, हे लक्षात ठेवा निवडक. कुणाला पण नाही. कुठले 15,000 महिला बचत गट निवडले जातील आणि त्याच्यानंतर 2024-25 आणि 25-26 ₹1261 कोटी दिले आणि दराने जे बघू शकता 80%
किमतीच्या 80% दराने केंद्रीय हे शुल्क कमाल 8 लाख रुपये दिले जातील. 80% म्हणजे जेवढा जो दर आहे त्याच्या 80%च दराने आणि 8 लाख रुपये दिले जातील. म्हणजे असं प्रत्येक महिला बचत गटांना देणार आहे. एक महिलाला नाही, महिला बचत गटांना असे किती आहेत 15,000 महिला बचत गट सिलेक्ट केले जातील रँडमली आणि मग त्याच्यानंतर ही इम्प्लिमेंट होईल. चला नेक्स्ट प्रश्नाकडे येऊ. पुन्हा एकदा स्कीमवरच प्रश्न आहे. प्रश्न आपण बघून घेऊया. पाळणा योजनेअंतर्गत खालील विधाने विचारात घ्या. नोकरदार, पहिला स्टेटमेंट, नोकरदार महिलांच्या बालकांसाठी, नोकरदार जे महिला आहेत त्यांच्या बालकांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करू देऊन त्यांच्यासाठी दर्जेदार बालगृह, पाळणागृह स्थापन करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सेकंड, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवण्यात जाते. तर किती विधान योग्य आहेत? फक्त एक, फक्त दोन, एक आणि दोन, एक आणि दोन किंवा नाही? चला आन्सर देण्याचा प्रयत्न करा. यस, लवकर. असले प्रश्न दिसतील. आता पाळणा योजना, आता हा इकॉनॉमिक्समध्ये पण प्रश्न येऊ शकतो. इकॉनॉमिक्सचे जे 15 प्रश्न असतात आपल्या राज्यसेवेत तिथं पण हा दिसू शकतो आणि असे देणारच आयोग. म्हणजे वन लाईनर्स, मल्टी लाईनर्स तर 100% येणार आणि मल्टी लाईनर्स येण्याचं कारणच काय की ऑलरेडी 2 तास आहेत पेपरला, पण तुम्हाला एकदम असे प्रश्न देतील की म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे त्याच्यावर आणि प्रॉपरली तुमचा टाईम गेला पाहिजे. चला काय असू शकतो? चला आपण डायरेक्ट आन्सरच बघून घेऊया. फक्त एक बघू शकता. ह्याच्यात मग रॉंग कुठला आहे? आरोग्य आणि कुटुंब कल्याण. आता महिला अंतर्गत हे आरोग्य आणि कुटुंब कल्याणची स्कीम कशी असू शकते ही? म्हणजे काहीतरी बालगृह स्थापन करायचं असेल, म्हणजे पाळणाघर असेल. पाळणाघर आणि आरोग्य ठीक आहे, म्हणजे थोडं रेलिव्हन्स आहे, पण नाही म्हणजे हे आपल्याला एक्सप्लेनेशनमध्ये बघू काय हे. एक चांगला मला टेबल भेटलेला ॲक्च्युली. बघू शकता. केंद्रीय मंत्रालय कुठलं आहे? तर महिला आणि बाल विकास, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर पूर्वीचे नाव काय होते? राष्ट्रीय बालगृह योजना, केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. आणि त्याच्यानंतर लक्ष्य काय आहे, म्हणजे टार्गेट काय आहे त्याचं? टार्गेट लक्षात ठेवा. नोकरदार महिलांच्या बालकांसाठी दर्जेदार बालगृह, पाळणाघर तातडीने गरज, म्हणजे स्टेटमेंट नंबर 1 राईट झाला आहे तिथून. बालकांचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणे, आणि इथून हा स्टेटमेंट नंबर 2 जो होता तो म्हणजे आपल्याला दिलेला की आरोग्य मंत्रालयातर्फे राबवण्यात येतो, पण ते चुकीचं आहे की महिला व बाल विकास मंत्रालय. समाविष्ट गट कुठले आहेत? समाविष्ट घटक, सामर्थ्य, समर्थ हा शक्ती आणि अभियानाचा एक उपघटक आहे सर्वजण. योजनेचे केंद्रबिंदू म्हणजे जे काय आहे प्रॉपर, ही योजना पुढील 2 प्रकारच्या पाळणाघरांवर केंद्रित आहे. तर कुठली? अंगणवाडी कम पाळणाघरे, म्हणजे अंगणवाडी कम पाळणाघरे या केंद्रांमध्ये सध्याच्या अंगणवाडी सेवांना समर्पित पाळणाघर सुविधांचा जोड देण्यात आली आहे. या दृष्टिकोन उद्देश माता आणि बालके या दोघांच्याही गरजा एकच सोयीस्कर ठिकाण सामग्रीपणे पूर्ण करणे आहे. आणि एकमेव पाळणाघर म्हणजे आपल्या इकडे तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला माहीत असेल की काय काय अंगणवाडी अशा आहेत की त्याच्यात पाळणाघर पण आहेत, आणि काय काय पाळणाघर फक्त पाळणाघरच आहेत आणि अंगणवाडी नाही तिथं. म्हणजे ह्या दोन्हीचा समाविष्ट ह्याच्यात करण्यात आलेला आहे. म्हणजे मॅक्झिमम ज्या महिला म्हणजे वर्किंग वुमेन्स आहेत, शहरांमध्ये जास्त बघायला भेटणार या योजनेचा म्हणजे लाभ. पण एक 2 टियर सिटी नाही तर 3 टियर सिटी पण असेल, जिथं नगर परिषद नाही तर एक प्रॉपर जे सिटीमध्ये होणार असेल, ग्रामीण भागातलाच अटॅच असेल, तिकडं जे महिला जे कामगार असतात म्हणजे बघू शकता ते त्यांच्यासाठी म्हणजे या स्कीम भरपूर इम्पॉर्टंट आहे की म्हणजे जे घरोदर नाही सॉरी म्हणजे जे बालकांसाठी जे पाळणाघर लागतात, कोण सांभाळणारं नसेल, तर या योजनेचा लाभ होतो. पूर्वीच्या राष्ट्रीय बालगृह योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाळणाघरांचा समावेश एकमेव पाळणाघर म्हणून करण्यात आला आहे. लक्ष्य गट, टार्गेट काय आहे ह्याचा? ही योजना 6 महिने ते 6 वर्ष वयोगटाच्या बालकांवर, ग्रामीण तसेच शहरी भागातील कामगार महिलांवर लक्ष केंद्रित करते, ज्या महिन्यातून किमान 15 दिवस किंवा वर्षातून 6 महिने काम करते. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की ग्रामीण भागात कशाला हे आहे? तर ग्रामीण भागात पण आता आहेत ना, म्हणजे अंगणवाडी सेविका असतील, नाहीतर मग आपले शिक्षिका असतील, या सर्व जे आहेत म्हणजे जे गव्हर्नमेंट ऑलरेडी सर्वंट आहेत, त्यांची पण पोस्टिंग ग्रामीण भागात होतच असते. आणि त्यानंतर पण मग काही काय आहेत जे प्रॉपरली जे काम करतायत, म्हणजे मग त्यांच्यासाठी आहेत की मिनिमम 15 दिवस महिन्यातले आणि वर्षातून 6 महिने असलेल्या लोकांना ह्या योजनेचा म्हणजे लाभ भेटतो. आणि
मुलांचं ते वय किती पाहिजे? 6 महिने ते 6 वर्षाच्या आत म्हणजे पाळणाघरामध्ये आपण हे करू शकतो आणि मग त्यांची म्हणजे पूर्ण काळजी घेतली जाते. जे प्रॉपरली आहे ते गव्हर्नमेंट सर्व सुविधा असते. चला नेक्स्ट प्रश्नाकडे येऊ. आपल्याला मॅक्सिमम कव्हर करायचं आहे, म्हणून थोडं स्पीडमध्ये घेतोय. लास्ट टाईम पण मला इनपुट आलेलं की थोडं म्हणजे स्पीडमध्ये घ्या आणि मॅक्सिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बाकीच्या वेळेला आपण हे करू शकतो, पण आता एक्झाम पण जवळ आली आहे आणि आपल्याला सेशन पण म्हणजे मॅक्सिमम म्हणजे अजून सेशन घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. कारण सिलेबस आपला भरपूर राहिला आहे. म्हणजे इंटरनॅशनल करंट अफेअर्स, त्याच्यानंतर मग पुरस्कारांचा आपला एक घ्यायचा आहे असं प्लॅन आहे. पण आपण बघूया, सध्या हे करूया. 2 आपल्याला लेक्चर जे झाले ते प्रॉपरली झाले. प्रॉपरली म्हणजे कंटेंट सोबत झाले, ज्यात मिक्स करंट अफेअर्स घेतले. तिसरा जो झाला तो महाराष्ट्र स्पेसिफिक झाला. हा जो आहे तो योजना रिलेटेड आहे आणि त्याच्यानंतर पुढचा तर इंटरनॅशनलवर घेऊन येईल मी. सागर परिक्रमा कार्यक्रम अंतर्गत खालील विधाने विचार करा. सागर परिक्रमा हे भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्य व्यवसाय विभागातर्फे येते. हिंदी महासागरातील खोल रहस्य जाणून घेण्यासाठी हिंदी महासागरातील छेद देण्याची ही योजना आहे. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे? फक्त 1, 2, 1, 2, 1 या 2 दोन्हीही नाही. चला प्रयत्न करा. सागर परिक्रमा योजना. सागर परिक्रमा बघा, सागरमाला वेगळा आहे आणि सागर परिक्रमा वेगळा आहे, लक्षात ठेवा. काय लोकांना वाटेल सागरमाला योजना म्हणजे जे प्रॉपरली आपले जे पोर्ट्स आणि इंडियन ओशन आहे प्रॉपरली जे कव्हर करण्याचा ते प्रोजेक्ट नाही. म्हणजे नितीन गडकरी साहेबांचा तो प्रोजेक्ट आहे सागरमाला प्रोजेक्ट. प्रॉपरली हा सागर परिक्रमा आहे. सागर परिक्रमा आहे. मग 2 स्टेटमेंट तुम्ही वाचा परफेक्टली की हे भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि हिंदी महासागरात जे जे इंडियन ओशन आहे ते खोल रहस्य जाणून घेण्यासाठी आहे. दोन्हीपैकी योग्य काय? दोन्ही पण योग्य आहे, दोन्ही पण अयोग्य आहे, फक्त एक राईट आहे की फक्त 2 राईट आहेत? कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला आपण आन्सर जाणून घेऊया. फक्त एकच राईट आहे. लक्षात ठेवूया, फक्त एकच राईट आहे. ह्याचं कारणच आहे की बट ऑब्व्हियसली सागर परिक्रमामध्ये तुम्ही हिंदी महासागरातील खोल रहस्य कशाला जाणून घेणार? सागर परिक्रमाचा भाग काय? मग हिंदी महासागरच का? दुसरं काय, बे ऑफ बंगाल पण आहे, त्या बाजूला मग पॅसिफिक पण आहे. मग तिकडे जास्त रहस्य लपलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये हेच कशाला? हे भारत सरकारच्या मत्स्य व्यवसायाने हे सर्व म्हणजे हा स्टेटमेंट राईट आहे. एक्सप्लेनेशन जाणून घेऊया, त्याच्यानंतर मग तुम्हाला थोडं डीपमध्ये कळेल. 75व्या आझादी का अमृत महोत्सव दिनानिमित्त भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन बघू शकता हा विधान एक योग्य आहे म्हणून. त्याच्यानंतर सागर परिक्रमा कार्यक्रमाचे उद्देश बघू शकता. तिथे सांगितलेलं की जे सेकंड स्टेटमेंट होता की हिंदी महासागरात जाऊन रहस्य काहीतरी जाणून घेण्याचं, काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं आहे, तर ते नाही आहे. उद्देश जाणून घ्या आणि लगेच डोक्यात टाका. मच्छीमार, किनारपट्टीवरील समुदाय आणि भागधारकांशी संबंध साधणे, जेणेकरून शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या मत्स्य व्यवसाय संबंधी विविध योजना आणि कार्यक्रमाचा माहिती प्रसारित करण्यात येईल. म्हणजे हे सर्व टार्गेटेड जे ग्रुप्स आहेत त्यांना प्रॉपरली म्हणजे सर्व योजनाचा आणि प्रॉपरली त्यांना माहीत पडेल की काय काय कार्यक्रम सुरू आहे. आत्मनिर्भर भारताचे तत्व म्हणून सर्व मच्छीमार, मत्स्य उत्पादक आणि संबंधित भागधारकांशी एकजुटता दर्शवणे, युनिटी. राष्ट्राच्या अन्न सुरक्षेसाठी सागरी मत्स्यधनाचा वापर आणि किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायांशी उपजीविकेवर दरम्यान शाश्वत संतुलन लक्ष केंद्रित करून जबाबदार मासेमारी प्रोत्साहन देणे आणि सागरी परिसंस्था संरक्षण करणे. लास्ट टाइम बघू शकता की आपण एक बघितलं की महाराष्ट्राचा जे मासा आहे, राज्य मासा म्हणून काय, सिल्वर पॉम्प्रेट जी होती. सिल्वर पॉम्प्रेटला का? कारण ते संवर्धन करणं गरजेचं आहे. मग ह्या सर्वांनी एक फायदा होऊ शकतो, जे मच्छीमार आहेत म्हणजे त्यांना काय संवर्धन करायचं तेच आहेत ना फर्स्ट. म्हणजे आपल्याला जे पाहिजे नाही तर नामशेष होऊन जातील अशा प्रजाती. मग असलं म्हणजे ह्या स्कीम ह्याच्यासाठीच आहेत की म्हणजे आपल्याला जे म्हणजे गव्हर्नमेंट असणार ना, ती फक्त 1-2 टार्गेटेड ऑडियन्स नाही, त्यांना सर्वांचा विचार करून सर्व योजना आपल्याला राबवावी लागतात. म्हणून वेगवेगळ्या जे मिनिस्ट्री असतात आणि ते सर्व राबवतात. मग आपल्याला अभ्यास करताना पण दृष्टिकोन आणि आपलं डोकं म्हणजे खुलं ठेवायचं आहे सर्व बाजूंनी. म्हणजे आपलाच आपण म्हणजे साठी म्हणजे हे नाही, हेच का गव्हर्नमेंट का खर्च करते? जसं ते लाडकी बहीण योजना, तर भरपूर म्हणजे मिक्स कमेंट येत आहेत की गव्हर्नमेंटकडे पैसा कुठं आहे? काय राजकीय नेते बोलत आहेत की कुठं आहे महाराष्ट्राकडे पैसा, एवढा लाडका भाऊ योजना आला हे सर्व. पण त्याच्यात काहीतरी टार्गेट ऑडियन्स असेल ना, म्हणजे असंच काय हवेमध्ये काय इन लोकांनी केलं नसेल. काहीतरी म्हणजे ह्याच्या पाठी भरपूर म्हणजे डोकं येणारे आपले ऑफिसर लोकं पण आहेत. काहीतरी विचार करूनच या सगळ्या योजना राबवण्यात येतात.
म्हणून आपण क्रिटिसाइज नाही केलं पाहिजे. सर्वात पहिले तरी ही योजना का आली आहे ते समजणं गरजेचं आहे. तुम्ही जर एक न्यूट्रल होऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. कुठेतरी म्हणजे लेफ्टिस्ट पण नका होऊ, राइटिस्ट पण नका होऊ. एकदम लिबरल आणि न्यूट्रल वेमध्ये तुम्ही अभ्यास करा. म्हणजे गव्हर्नमेंट कुठलीही पण असू दे, क्रिटिसाइज करू नका, त्यांचे साथ देऊ नका. तुमचा आवडता नेता गव्हर्नमेंटमध्ये आहे की नाही ते पण नका बघू. एकदम ऑफिसर शुड बी अ बॅलन्स. आणि तुम्ही आत्तापासून जसं काही तुम्ही ऑलरेडी सिलेक्टेड आहे आणि ऑफिसर आहे आणि समजा की फेस आहे. म्हणजे एक अभ्यास करण्याची ही स्टेजच आहे असं समजून, म्हणजे ऑफिसर झालेलेच आहेत असं समजून तुम्ही अभ्यास करा. म्हणजे एक कुठेतरी ती मानसिकता डेव्हलप होऊन जाईल. आणि ती मानसिकता डेव्हलप झाली मग आपल्या तुम्ही ते बोलतात ना मॅच्युअर्ड पर्सन, एक मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी एक तुम्ही दिसणार म्हणजे प्रॉपरली सर्वांसमोर. कुठे पण तुम्ही चार चौघात जाणार तर एकदम डिस्कशनसाठी एकदम प्रॉपर पॉईंट असणार. आणि यू विल बी ते बोलतात ना एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी होऊन जाते. एवढं तुमच्याकडे डायव्हर्स नॉलेज येऊन जातो. पण आपलं लिबरल राहणं गरजेचं आहे. कुणाची एकाची साईड घेऊन असं नाही, एकदम लिबरल. आणि व्हॉट इज राईट व्हॉट इज रॉंग, लास्ट टाइम मला पण सांगितलं व्हॉट इज राईट व्हॉट इज रॉंग, या दोघांचा डिफरन्स तुम्हाला कळला पाहिजे काय आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ लगेच. चला परत मल्टीलायनर. अमृत भारत स्टेशन योजनेबाबत खाली गोष्टी विचार करा. अमृत भारत स्टेशन, स्टेशन म्हणजे आता लक्षात घ्या रेल्वे स्टेशनच असणार. अमृत भारत स्टेशन योजने दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्थानकाचा सतत विकास करण्याचा कल्पना आहे. भारतीय रेल्वेसाठी अमृत भारत स्टेशन योजना रेल्वे मंत्रालयाकडून राबविण्यात येत आहे. ही योजना नवीन सुविधांचा परिचय तसेच सध्याच्या सुविधांचा अपग्रेडेशन आणि बदलण्याची पूर्तता करेल. वरीलपैकी किती अयोग्य आहे? लक्षात ठेवा, अयोग्य विचारले. एकच, दोनच, तिन्ही या काहीही नाही. व्हेरी गुड क्वेश्चन. असलेच प्रश्न येणार काहीतरी, दोन असे सलग आयोग सेम पॅटर्न देतील आणि तिसरा असला प्रश्न देईल. अयोग्य विचारले आणि ऑप्शन पण 1, 2, 3 असं दिलंय. म्हणजे असं नाही एकच, दोनच, तीनच, म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की एक म्हणजे हा, दोन म्हणजे हा, तीन मध्ये हा. ह्याच्यापैकी किती अयोग्य आहेत? 2 अयोग्य आहेत, एकच अयोग्य आहे, या तिन्ही अयोग्य आहे, या काहीच नाही अयोग्य. म्हणजे असा प्रश्न आहे. प्रश्न समजणे पण ही कला आहे. म्हणून प्रयत्न करा. अमृत भारत स्टेशन आहे. अमृत भारत स्टेशन अंतर्गत म्हणजे काय असू शकतं? चला आपण डायरेक्टली आन्सरच बघूया. हा म्हणजे वाचलाय की नाही तुम्ही माहीत नाही, पण असे कॉम्प्लिकेटेडच घेऊन आलोय आज. काहीही नाही. आता काहीही नाही म्हणजे सर्व रॉंग आहेत? नाही, अयोग्य विचारलंय. मग एक पण अयोग्य नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ आहे हा पण राईट, हा पण राईट, हा पण राईट. तिन्ही स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. अमृत भारत स्टेशनमध्ये काय आहे की जे दीर्घकालीन दृष्टिकोन आहे, म्हणजे लॉंग विजन जे असेल, लॉंग विजनरी प्लॅन्स असतील. भारतीय रेल्वेसाठी जे स्टेशन योजना आहे ते रेल्वे मंत्रालयातर्फे आपल्याला राबवण्यात येत आहे. त्याच्यानंतर मग तीच योजना काय आहे, नवीन सुविधांचा जे परिचय असेल आणि अपग्रेडेशन असेल त्यावेळी आपल्याला पूर्ण हे करायचं आहे. नवीन जे अपग्रेडेशन असेल ते त्याच्यावर काम करणार. मग हे 3 स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. आणि मग प्रॉपरली मग असले बघू शकता काहीच माहीत नाही. समजा प्रश्न हा माहीतच नाही आपल्याला. असे पेपरला दिसतात आपल्याला 100 पैकी 20-25 प्रश्न असे दिसतील कधी आपण वाचलेलेच नाहीत. मग त्याला ॲक्चुअली ना सेंटेन्स वाईज आणि ऑप्शन बघून म्हणजे एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असंच खरंच झालं असेल का? म्हणजे असं थर्ड स्टेटमेंट आहे. ही योजना नवीन सुविधांचा परिचय तसेच सध्याच्या सुविधांचं अपग्रेडेशन आणि बदलण्याची पूर्तता. म्हणजे एकदम वास्ट स्टेटमेंट आहे. म्हणजे परफेक्ट स्टेटमेंट आहे. म्हणजे जर कुठली पण योजना जर नवीन आणत असणार तर हे असले पॉईंट असलेच पाहिजे, कारण हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात डाऊट येऊ शकतो, पण प्रश्नातच स्टेशन आहे, मग काय रेल्वे स्टेशनच असणार. मग रेल्वेच्या जेवढ्या पण स्कीम आहेत ते म्हणजे रेल्वे मंत्रालयातर्फेच राबवण्यात येत असते. कारण बजेट पण बघू शकता की पहिले रेल बजेट वेगळा होता, आता तर सध्या एकच केलं आहे. पण रेल्वे हा डिपार्टमेंटच वेगळा होता. जसं आपण IRCT तुम्ही हे करणार तर आस्क दिशा करून हे टॅप ओपन होतं. मग त्या आस्क दिशावर पण प्रश्न विचारतात की आस्क दिशा हा कुठल्या पोर्टलशी संबंधित आहे. चला लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. थोडं ऑप्शनमध्ये इश्यू झालाय वाटतं. ऑप्शनमध्ये इश्यू पुढं पाठी झालाय, पण चला मी सांगेल. इको मार्क. इको म्हणजे इकॉनॉमिक्सवाला नाही, हा एन्व्हायरमेंटच्या प्रश्नामध्ये येऊ शकतो, नाहीतर भूगोलच्या ह्याच्यात. इको मार्क योजनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. इको मार्क ही ऐच्छिक गैरबंधन योजना आहे जी विशिष्ट पर्यावरणीय तसेच गुणवत्तेच्या मापदंडावर आधारित ग्राहक उत्पादन पर्यावरण अनुकूल म्हणून चिन्हांकित करते. मला 100% गॅरंटी आहे तुम्हाला काहीच कळलं नसेल, है ना? परफेक्ट. काहीच कळणार नाही, कारण एवढा भयानक स्टेटमेंट दिलाय की आणि इको मार्क. पण काही असले प्रश्न नाही कळाल्यावर ना फक्त जे मेन जे वर्ड्स असतील ना ते मार्क करा, मग तुम्हाला थोडं लॉजिक लागेल.
फॉर एक्झाम्पल गैरबंधन योजना, विशिष्ट पर्यावरणीय, त्याच्यानंतर ग्राहक उत्पादनांना पर्यावरणीय अनुकूल, म्हणजे जेवढे ग्राहक उत्पादनांना पर्यावरण अनुकूल जे असतील, म्हणजे काहीतरी एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे आणि कुठेतरी एन्व्हायरमेंट आपल्याला हे होऊ नये, म्हणजे त्याच्यासाठी काय त्याला बोलतात की डिस्टर्ब होऊ नये, मग त्याच्यासाठी कुठली तरी स्कीम ही राबवण्यात येत आहे. नेक्स्ट, ही योजना भारतीय मानक संस्थेच्या प्रशासित केली जाते, म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? फक्त एक, फक्त दोन, एक व दोन दोन्ही, या दोन्हीही नाही. लक्षात ठेवा, पहिला इको मार्क आहे. मॅक्झिमम आयोग काय करते माहिती आहे काय, असल्या प्रश्नांचे आन्सर मला वाटते सांगायची गरज नाही. जर तुम्हाला जर काहीच लॉजिक नसला आणि 10 असे प्रश्न असले मल्टीलाइनर्स, ते पण करंट अफेअर्स नाही तर इकॉनॉमिक्स रिलेटेड, आणि तुम्ही जर ऑल द अबव मार्क केलं म्हणजे जे सर्वच राईट आहे, तर इट इज गॅरंटी की म्हणजे 50% तरी राईटच असतो. पण आपल्याला एक थोडं लॉजिकल पण असं डायरेक्टली तुक्के मारण्यापेक्षा थोडा प्रश्न वाचून समजून 2 मिनटं टाईम घेऊन विचार करून मार्क केलेला बरा असतो. म्हणजे तसाच प्रश्न आहे. मी बोललो इको नावातच आहे ना, आपलं हे एन्व्हायरमेंट, मग विशिष्ट पर्यावरण, मग हा तर 100% राईट असणार. आता दुसरा फक्त विचार करायचा, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड असेल काय? विचार करा. चला आपण आन्सरच बघून घेऊया. यस, तर ह्याचा आन्सर आहे 1 आणि 2 दोन्ही पण राईट आहेत. हा पण राईट आहे, हा पण राईट आहे. मग 8 हे आहे. सर्वात पहिले म्हणजे काय अतिरिक्त डोकं लावतात की एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, मग मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट हे सर्व असलं पाहिजे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डची गरज काय आहे? बघू शकता, इको मार्क हे असले जे असतात ना, ते स्टँडर्ड सेट करण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड लागतात. म्हणजे काहीतरी स्टँडर्डायझेशन फॉर्म्युला असेल, नाहीतर काहीतरी स्टँडर्ड सेट केलं असेल, मग त्याच्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड असते. लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट असले डायरेक्टली प्रोजेक्ट राबवत नाही. मग इको मार्क असेल, ॲग्री मार्क असेल, वेगवेगळे जे आपले योजना असतील, नाहीतर मग पोर्टल असतील, हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. दिस इज द लॉजिक या प्रश्नांमध्ये. चला, लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा मस्त प्रश्न आहे, पूर्ण एकदम स्क्रीन भरली आहे प्रश्नांनी, पण असला प्रश्न येणार 100% येणार. भीष्म पितावाला भीष्म, सहयोग, हित आणि मैत्रीसाठी भारत आरोग्य आणि उपक्रम, याचा मिनिंग आहे. प्रकल्पासंदर्भात खालील कोणते विधान योग्य आहे? तर भीष्म जे दिले जे प्रकल्प, त्या प्रकल्पाबद्दल आपल्याला हे काही योग्य विधान काय, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? तर 2 लॉजिकनी सॉल्व्ह करू शकतात. पहिला तर प्रश्न बघा, त्या भीष्माचा तुम्हाला अर्थ माहीत पाहिजे. सहयोग, हित, मैत्रीसाठी भारत आरोग्य उपक्रम. आता एक हे व्हायचं. हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे जे भविष्यासाठी निदान हेतूंसाठी आरोग्य नोंदणी सुरक्षितपणे संग्रहित करते. सेकंड, आरोग्य मंत्रालयाच्या छत्रछायेखाली भीष्म प्रकल्प स्थानिक रोगांचा प्रसार रोखण्यासाठी सज्ज आहे. दुर्गम आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य सेवा देणारी फिरती रुग्णालय, हे तर पहिलेच हे करा. हे दुर्गम आदिवासी आणि भीष्म काय संबंधच येत नाही. भीष्म प्रकल्प हे एक फिरते रुग्णालय आहे जे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुसज्ज आहे, ज्याचा उद्देश प्राथमिक काळजी आणि निश्चितपणे काळजी प्रदान करणे, यातील मुख्य दरी कमी करणे हे आहे. काय असू शकतो 4 ऑप्शनपैकी? विच इज अ व्हेरी गुड आणि एकदम बॅलन्स आन्सर वाटतंय. म्हणजे भीष्म हे जर सहयोग पण आहे, हित पण आहे, मैत्री पण आहे, आरोग्य पण आहे, हे 4चं कॉम्बिनेशन, मग मोबाईल ॲप्लिकेशन तर नसणारच. आता बघा 2 आणि 4, तुम्हीच आन्सर देण्याचा प्रयत्न करा. चला आपण आन्सरच बघूया. तर आन्सर आहे 4th. प्रकल्प हे एक फिरते रुग्णालय आहे. ह्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. हा चांगला प्रश्न मला वाटला. ॲक्च्युली सिलेक्ट करतानाच मी हा प्रश्न पहिला प्रायोरिटी दिलेला आहे, कारण असले प्रश्न विचारत जाऊ शकतात. हे बघा, हे फिरते रुग्णालय असे आहेत आणि हे डायरेक्टली हे प्रॉपरली मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचं आहे. ह्याच्यात सर्व म्हणजे सलाईन असतील, आपले जे इकोकार्डिओग्राफ असतील, जे सर्व म्हणजे टेस्टिंग हे आहेत, म्हणजे प्रॉपरली आपण कॅरी करू शकत, म्हणून फिरते दवाखाना आहे. म्हणजे ह्याला कुठं पण नेऊ शकतो.
म्हणजे मोठे-मोठे इव्हेंट्स असतील, कुठेतरी रॅली असेल पंतप्रधानाची, नाहीतर कुठल्यातरी मेजर कुठलातरी इव्हेंट असेल, तिकडे हे सगळं म्हणजे भरपूर कामाला येऊ शकतो. तर सर्वात पहिले लक्षात ठेवायचं भीष्म. भीष्मचा अर्थ. प्रकल्प भीष्म हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे, ज्यामध्ये आरोग्य, मैत्री, आपत्ती व्यवस्थापन घन भीष्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिरत्या रुग्णालयाचा समावेश आहे. म्हणजे ह्याचं नाव भीष्म आहे. ही फिरती रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून मोठ्या प्रमाणावर अपघाती घटना घडल्यास जलद प्रतिसाद आणि सर्वसमावेशक काळजी करण्यासाठी आहे. प्रभावी समन्वय, सध्या काल निरीक्षण आणि क्षेत्रातील वैद्यकीय सेवांचा कार्यक्षम व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर डेटा विश्लेषण एकत्रित करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स परत आला AI. बघू शकता AIचा रोल मी मगाशी पण त्या एका प्रश्नामध्ये सांगितलं की AIचा रोल किती महत्त्वाचा आहे. जे प्रेरणा जी आपली स्कीम होती त्याच्यामध्ये प्रेरणा स्कीम तर आपली स्टुडंट रिलेटेड होती माहिती आहे. मग ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. AIचा रोल भरपूर मोठा आहे. एज्युकेशन सेक्टर असो, मेडिकल सेक्टर असो, त्याच्यानंतर मग इकॉनॉमिक्स असो, जे डेटा आपल्याला पूर्ण लागतो. त्यानंतर मग भरपूर असे वेगवेगळे सेक्टर आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, त्याच्यानंतर सॅटेलाईट हे असेल, सॅटेलाईट नॅव्हिगेशन हे सर्व प्रकार असतील. त्याच्यामध्ये पण AIचा उपयोग होतो. म्हणून हा AI येणाऱ्या काळात म्हणजे फायदेशीर तर आहे, पण भरपूर लोकांचे जे अनस्किल्ड लोक आहेत त्यांचा जॉब तर 100% खाणार. म्हणून हे पण माझा म्हणजे प्रयत्न म्हणजे तुमच्या सर्वांचे संदेश राहील की तुम्ही प्रॉपरली स्किल वाढवण्यावर फोकस करा. म्हणजे स्किल कसा तुमचा वाढता येईल ह्याच्यावर तुम्ही फोकस करा. तर हा कळाला फिरता रुग्ण. बघू शकता कसं आहे. हे डायरेक्टली टेबल-बिबल तुम्ही सगळं एक टेंटमध्ये लावू शकता आणि ह्याच्यात सगळं आपले मशिनरीज आहेत. आपले जे मेडिकलचे सामान. नेक्स्ट. आधार कार्ड. मस्त प्रश्न. प्रॉपरली असले प्रश्न इकॉनॉमिक्सच्या सेशनमध्ये दिसतील. मेन म्हणजे आपल्या ह्याच्यात करंट अफेअर्सपेक्षा इकॉनॉमिक्स. आधार कार्ड संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. बघू शकता आधार कार्ड तर सर्वांना माहीत असेल. पण आता किती क्लोजली तुम्ही ऑब्झर्व्ह केलं आहे ते महत्त्वाचं आहे. चला. आधार कार्ड योजनेचा उद्देश भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी 16 अंकी विशिष्ट ओळख क्रमांकन प्रदान करणे आहे. हे लक्षात ठेवा 16 अंकी. या क्रमांकामुळे विविध कल्याणकारी योजना आणि सरकारी सेवांचा लाभ घेता येईल. आधार कार्ड क्रमांक असे नागरिकत्व आणि जन्मतारखेचा पुरावा. नागरिकत्व आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून काम करतो. सत्य विधान ओळखायचं आहे. 1 आणि 2, फक्त 2, 2 आणि 3, 1, 2, 3. हा वाचताना सोपा वाटतोय आधार कार्ड. काहीतरी आपण ऐकल्यासारखं वाटतंय. पण ॲक्च्युअली आहे का? पण टफ आहे. कारण ऑप्शन्स असे भयंकर दिलेत की आपल्या आपच ते आन्सर म्हणजे बोलू शकता की क्वेश्चन टफ होऊन गेलाय. मग तिथं ऑप्शन काय आहे? पहिले बघूया एक आपण प्रयत्न करूया. तर सर्वात पहिले आधार कार्ड 16 अंकी आहे का? कमेंटमध्ये सांगा किती अंकी असतो. आता तुम्ही प्रॉपरली फोटो-बिटो बघून या तर मग खिशातनं काढून बघू नका. 16 अंकी असतो की 12 अंकी असतो? येस, लक्षात असेल. येस. मग पहिला काय आधार कार्ड हा 12 अंकी असतो. मग पहिला ऑप्शन रॉंग. योग्य विचारले. जर पहिला गेला तर हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता फक्त 2 आणि फक्त 2 आणि 3. आता ह्याच्यात कॉमन आहे 2. म्हणजे 2 तर 100% राईट आहे. या क्रमांकामुळे विविध कल्याणकारी योजनाचे बट ऑब्व्हियसली आहे. वन नेशन वन रेशन कार्ड हे सर्व म्हणजे रेशन आधार कार्डशी लिंक करा हे सर्व चालूच आहे. म्हणजे कल्याणकारी योजनाचंच हे आहे. इव्हन जे आपण कोविडची लस घेतली तिथं आधार कार्ड आपल्याला मागितलं गेलं. मग त्याच्यावर आपल्याला मग बघू शकता आधार कार्डचं महत्त्व किती आहे. कल्याणकारी योजनासाठी लाभवण्यासाठी ते महत्त्वाचं साधन आहे. पण तिसरा राईट आहे की नाही? आधार कार्ड नागरिकत्व आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून यूज होतो काय? जन्मतारखेचा पुरावा काय आहे? म्हणजे तुम्हाला जर कुठल्यातरी ऑफिशियली तुम्हाला जर मागितलं तर तुम्ही 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट देणार या आधार कार्ड देणार जन्मतारखेचा पुरावा? कधी पासपोर्ट बनवला असेल तर तिथं पण बघू शकता आधार कार्ड म्हणजे खरंच महत्त्व आहे की नाही? चला जन्मतारखेचं तर ठीक आहे. नागरिकत्वाचं काय? जॉली LLB 2 पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की जे लास्टला कोर्टाचा सीन आहे. तिथं त्या व्यक्तीचा पण आधार कार्ड बनलेला होता. इंडियन नावाने. मग बघू शकता की आधार कार्ड हा म्हणजे असा प्रॅक्टिकली तुम्ही विचार करा कुठं-कुठं म्हणजे हे करू शकता. बट ऑब्व्हियसली हा रॉंग असणार कारण नागरिकत्व कसं आपल्या आधार कार्डवरनं हे करू शकतो. आधार कार्ड इज नॉट अन म्हणजे बोलतात ना ऑफिशियल कार्ड टू डिक्लेअर इंडियन सिटिझनशिप. इंडियन सिटिझनशिपसाठी वेगवेगळं काहीतरी आहे. डोमिसाईल एक झाला इंडियन सिटिझनशिप. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात ते कळतं. आधार कार्ड नाही आहे.
रेशन कार्ड पण एक प्रकारचं हे नाही आहे प्रॉपर, पण दुसरे जे बाह्य पासपोर्ट असतील हे तर त्याच्यानंतर पॅन कार्ड हे सर्व ठीक आहे आपलं. बँकेचे जे अकाउंट्स आहेत ते प्रॉपरली ते नागरिकत्वासाठी ठीक आहे, पण आधार कार्ड नाही आहे. इलेक्शन आय डी पण वन टाईम इट इज ओके. माझा आन्सर काय असेल? फक्त 2. येस, बघू शकता फक्त 2. येस, हे बघू शकता आधार कार्ड. इकडलं ॲक्च्युली एक्स्ट्रा झालं आहे, 12 अंकी आहे. हे 16 अंकी झालं आहे, हा 12 आहे, करेक्ट करा. कोण देतं आधार कार्ड? UIDAI. जारी केलेल्या आधार कार्डचे उद्दिष्ट भारतात नागरिकांसाठी 16 अंकी नव्हे तर 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करणे हे आहे. हा क्रमांक त्यांच्या बायोमेट्रिक्स, 10 बोटांचे ठसे, 2 बुबुळ्यांचे चित्र आणि चेहऱ्याचं छायाचित्र आणि लोकसंख्या शास्त्रीय आकडेद्वारे आधारित करते. आधार हा ओळखीचा वैध पुरावा असला तरी तो विशेषतः नागरिकत्वाचा पुरावा नाही. हा इम्पॉर्टंट आहे. हे नागरिकत्व स्थिती किंवा जन्मतारीख स्थापित करत नाही. नवीन आधार कार्ड आणि ओळखपत्राची PDF आवृत्तीमध्ये नागरिकत्वाची किंवा जन्मतारखेची नव्हे तर ओळखीचा पुरावा असल्याचा अधिक स्पष्ट आणि ठळक डिस्क्लेमर समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे जर आता तुम्ही जर आधार कार्ड डाउनलोड केला UIDAIच्या वेबसाईटवरनं, तर तिथं खाली येणार की दिस इज जस्ट फॉर म्हणजे ओळखीचा पुरावा म्हणून हे आहे की इट इज नॉट डिक्लेअर ॲज अ इंडियन सिटिझनशिप ऑर द डेट ऑफ बर्थ, म्हणजे ते प्रॉपरली हे आहे. म्हणून लक्षात ठेवा की आधार कार्ड लक्षात ठेवायचा. जसं बघू शकता भारताने हॉकीमध्ये ब्रॉन्झ जिंकलं. आता काय काय बोलतील की हॉकी इज अ नॅशनल स्पोर्ट्स, पण जे स्पोर्ट्स मिनिस्ट्रीचे तुम्ही वेबसाईट बघितला की विच इज द नॅशनल स्पोर्ट्स ऑफ इंडिया असं तुम्ही जर रिसर्च केलं तर कुठलाच स्पोर्ट्स भारताचा नॅशनल स्पोर्ट्स नाही आहे. लक्षात ठेवा. आपलं ते हॉकी तुम्ही बोलणार ते चुकीचं आहे. ॲक्च्युली देर इज नो स्पेशल, म्हणजे देर इज नो स्पेशल कॅटेगरी म्हणजे त्याच्यात की दे हॅव डिक्लेअर की हॉकी ॲज अ स्पेशल, म्हणजे हॉकी ॲज अ नॅशनल गेम. देर इज नो नॅशनल गेम इन इंडिया. काहीच नॅशनल गेम इंडियाने असं डिक्लेअर नाही केलं आहे. मग त्यात पण 2 वेगवेगळे आहेत. कोण बोलेल क्रिकेट, कोण बोलेल हॉकी, कोण काहीतरी वेगळंच. पण या कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही जायचं आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. प्रधानमंत्री सूर्योदय. येस. आज मॅक्झिमम मी बघू शकता स्टार्टिंगला एक 1 लाइनर्स घेतले कारण थोडा वॉर्मअप सेशन, आणि त्याच्यानंतर मल्टी लाइनर्स घेऊन आलो आहे. मल्टी लाइनर्स मला माहिती आहे की थोडं म्हणजे लोकांना बोरिंग वाटतात सॉल्व्ह करताना, पण ॲक्च्युअल जे तुम्ही जर पेपर क्लिअर करू शकता तर मल्टी लाइनर्सवरच. म्हणजे कुठल्या प्रकारे प्रश्न फिरवू शकतात, कसं आपण टॅकल करायचं आहे ते मल्टी लाइनर्सवरूनच तुम्हाला कळणार. चला, प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसंदर्भात खालील विधाने लक्षात ठेवा. मगाशी जे PM सूर्य मोफत बिजलीवाली बघितलेली 300 युनिटवाली, हा सूर्योदय योजना आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजना 10 दशलक्ष घरांवर छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याची योजना आहे. सेम आहे सूर्य. भारताला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबन बनवणे हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे. 2014 मध्ये सरकारने छतावरील सौर ऊर्जा कार्यक्रम सुरू केला होता, ज्याचे उद्दिष्ट 40,000 मेगावॉट संचय स्थापित करण्याचे आहे. योग्य विचारले. फक्त 1, फक्त 2, सर्व 3, एकही नाही. हा UPSCत येणारा प्रश्न असाच येतो की ह्या 3 स्टेटमेंटपैकी किती राईट आहे? फक्त 1 मीन्स हा 1 नाही, मी लास्ट टाइम पण सांगितलं. या 3 मधलं जर एकच राईट असेल तर फक्त 1. फक्त 2 म्हणजे 3 मधले कुठले तरी 2 राईट असतील. सर्व जर राईट असतील तर सर्व 3, आणि एकही नसेल तर लास्ट ऑप्शन. मग असं लक्षात ठेवा. सूर्योदय नावातच आहे ना सूर्य. मगाशी पण बघितलं सेम योजना आहे. सेमच म्हणजे हे आहे, म्हणजे त्याचं हे सूर्य असणार तर सोलार दिसणार. म्हणजे हा 10 लक्ष बघू शकता. हा राईट असेल. ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबन बनवणे आपला टार्गेटच चाललं आहे. 2 तर राईट आहेत. तिसरा बघू शकता. तिसरा काय असेल? जर असं 2 राईट असेल, तिसऱ्याची काही इन्फॉर्मेशन नसेल, त्या जर तुक्काच मारायचा असेल, तर मी मगाशी सांगितलं की असे तुक्के डायरेक्ट सर्व 3 मारा. पण ॲक्च्युली आन्सर बघूया. येस, आन्सर सर्व 3 आहेत. सर्व राईट आहेत. आता लक्षात ठेवा, ह्या प्रश्न म्हणजे येऊ शकतो PM सूर्योदय योजना. तिथं 300 युनिट लक्षात ठेवलं. इथं तसंच लक्षात ठेवा की 10 दशलक्ष आहे स्वावलंबी बनवणे आणि 40,000 मेगावॉटचा टार्गेट आहे. 2014 मध्ये सरकारने ते छतावरील जे सोलार हे आहेत, मगाशी जे इमेजमध्ये पण दाखवलं तसंच आहे सेम. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. श्रेष्ठा योजना.
यस, व्हेरी गुड. परत एक चांगला प्रश्न आलेला आहे. श्रेष्ठ योजनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. शिक्षण मंत्रालयाकडून याची अंमलबजावणी केली जाते. फर्स्ट स्टेटमेंट. दुसरा, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्याच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षण आणि वातावरण उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. तर किती विधान योग्य आहेत? फक्त एक, फक्त दोन, एक या दोन, दोन्ही नाही. असल्या प्रश्नांमध्ये ना पहिले बघायचे की टार्गेट काय आहे, टार्गेटेड ऑडियन्स काय आहे, तो महत्त्वाचा आहे. मग टार्गेटेड ऑडियन्स बघू शकता, अनुसूचित जाती जमाती. ते अनुसूचित जाती जमाती आहे हे टार्गेटेड ऑडियन्स हे आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की म्हणजे तिथं मग आपल्याला शंका आली पाहिजे की असंच आहे, म्हणजे इट इज राईट ऑर इट इज रॉंग, त्या वेनी आपल्याला जायचं आहे. तर बघू शकता कमेंट देणं, म्हणजे कमेंटमध्ये सांगा की आन्सर काय असू शकतो. थोडं स्पीडमध्ये जाऊया, आपल्याला वेळ पण महत्त्वाचा आहे. तर दोन्हीही रॉंग आहेत स्टेटमेंट. हा पण रॉंग आहे, हा पण रॉंग आहे. मग आपण श्रेष्ठ योजनेबद्दल थोडं जाणून घेऊया. व्हॉट इज दॅट? हे बघू शकता, श्रेष्ठ स्कीम मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. मंत्रालय पण लक्षात ठेवा, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय लक्ष श्रेष्ठ योजना हे आहे, म्हणून एक केंद्रीय क्षेत्र योजना असून म्हणून विधान एक अयोग्य आहे. तर विधान एक होतं काय? विधान एक काय होतं? शिक्षण मंत्रालयाकडून, म्हणून बघू शकता की विधान एक अयोग्य आहे. शिक्षण मंत्रालय नाही, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आहे जे सामाजिक न्याय. आणि बघू शकता एक केंद्रीय क्षेत्र योजना लागू करत आहे म्हणून ठीक आहे. शासनाच्या विकास हस्तक्षेपाची व्याप्ती वाढवणे आणि शिक्षण क्षेत्रातील सेवेची कमतरता असलेल्या अनुसूचित जाती आहे फक्त. अनुसूचित जातीचा प्रमुख पोकळी भरून काढणे हे श्रेष्ठ स्कीम म्हणून तो आपण बघू शकता की राबवण्यात येत आहे. फक्त अनुसूचित जाती जमाती दोन्ही नाही, अनुसूचित जातीच आहे, अनुसूचित जाती. यस. चला, आपल्याला नेक्स्ट प्रश्न, आपल्याला एक संपवायची आहे आपल्या योजनांची. हे परत एक नमस्ते योजनेसंदर्भात प्रश्न आहे. नमस्ते योजनेसंबंधित आहे प्रश्न. म्हणजे काय नमस्ते योजना कशाशी रिलेटेड आहे? शहरी भारतातील स्वच्छता कामगारांचा सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करणे, तसेच या कामगारांच्या शाश्वत उपजीविकाचा प्रदान करणे, भारतातील पर्यटनाचा क्षमतेच्या प्रचार विकास आणि उपयोग करणे, महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करून तळागाळातील उद्योजकांना प्रोत्साहन करणे, उत्पादन सेवा किंवा व्यापार क्षेत्र आणि शेतीशी निगडीत क्रियाकल्पाशी ग्रीनफील्ड उपक्रमासाठी कर्ज प्रदान करणे. चला, कमेंटमध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा. यस. चला, आन्सर जाणून घेऊया. थोडं स्पीडमध्ये घेतो, आपल्याला वेळ बघू शकता, वेळ पण महत्त्वाचा आहे. नमस्ते योजना शहरी भारतातील स्वच्छता कामगारांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करणे, तसेच या कामगारांचा शाश्वत उपजीविका प्रदान करणे हे आहे. आपल्याला नमस्ते योजनेचा फुल फॉर्म बघा, नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम. एन्व्हायरमेंटमध्ये येऊ शकतो की नमस्ते योजना कशाशी संबंधित आहे. तर कशाशी संबंधित आहे? शहरी भारतातील स्वच्छता कामगारांसाठी. हे लक्षात ठेवायचं आहे, शहरी, ग्रामीण नाही, शहरी. नमस्ते मीन्स शहरी, शहरामध्ये आलं तर तुम्ही नमस्ते केलं असं लक्षात ठेवायचं. नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम स्कीम. चला, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. शक्ती धोरण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? महिला सक्षमीकरण, स्वच्छ स्वयंपाक गॅस, विद्युतीकरण, कोळसा. यस, कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. शक्ती धोरण. आता शक्ती म्हणजे तुम्हाला काहीतरी हे वाटेल, पण जर तुम्ही रिसेंट न्यूज फॉलो करत असाल तर तुम्हाला कळेल की शक्ती धोरण कोळसा संबंधित आहे. बघा, शक्तीचा ॲक्रोनिम जे आहे फुल फॉर्म, स्कीम फॉर हार्नेसिंग अँड ॲलोकेटिंग कोयला ट्रान्सपरंटली इन इंडिया. कोळशाचा पुरवठा नसलेल्या तणावग्रस्त वीज युनिट्सना कोळसा देण्यासाठी 2018मध्ये सुरू करण्यात आले. हे इम्पॉर्टंट आहे. कोळसा लिलावाद्वारे इंधन पुरवठा FSA केलेल्या ऊर्जा जोडणी प्रदान करण्याचा आहे. तर शक्ती, तर काही लोकांना वाटत असेल शक्ती मीन्स महिला शक्तीवर असेल म्हणून महिला आन्सर मार्क करतील डायरेक्ट की महिला सक्षमीकरण, पण असं नाही. कोळसा म्हणून सांगतोय की ॲक्रोनिम लक्षात ठेवा. बरेच आता श्रेष्ठ आपण स्कीम असेल, मग त्याच्यानंतर ॲम्प्लिफाय बघितलं, त्याच्यानंतर आपण आज वेगवेगळे जे स्कीम बघितल्या, त्याच्या डिवाईन बघितल्या नॉर्थ ईस्टवाल्या, सर्व लक्षात ठेवा कसं हे असतं.
स्कीम फॉर हार्नेसिंग अँड ॲलोकेटिंग कोयला ट्रान्सपरन्सी इंडिया. चला कळालं. चला नेक्स्ट क्वेश्चन. आपलं थोडं 2-3 प्रश्न राहिले असतील मला वाटते. इंडियन एअरफोर्सच्या निश्चय मित्र उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? श्रयरोग रुग्णांना व्यावसायिक आधार देणे, 2030 पर्यंत श्रयरोग दूर करणे, श्रयरोग रुग्णांना आर्थिक मदत करणे, या 2025 पर्यंत श्रयरोग दूर करणे. यस, आन्सर देण्याचा प्रयत्न करा. यस, काय असेल आन्सर? इंडियन एअरफोर्सने हे केलं. IAF म्हणजे इंडियन एअरफोर्स. निश्चय मित्र, निश्चय मित्र, निश्चय मित्र, निश्चित मित्र जे आपण बोलू. चला, तर ह्याचा आन्सर आहे 2025 पर्यंत श्रयरोग दूर करणे. यस, लक्षात ठेवायचं 2025 पर्यंत श्रयरोग दूर करणे इंडियन एअरफोर्सचा हा कार्यक्रम आहे. नेक्स्ट वर जाऊया. चला, एवढेच प्रश्न होते. तर बघू शकता आज आपण म्हणजे 20 प्रश्न मी घेऊन आलेलो आणि 20 प्रश्नांमध्ये 20 स्कीम आपल्याला एक्सप्लेन पूर्ण झालेली आहे. बघू शकता लास्ट टाइम महाराष्ट्र स्पेसिफिक होता, या टाइम स्कीम आहेत. फास्ट फॉरवर्डमध्ये पाहिजे तर तुम्ही लेक्चर बघू शकता. जर आत्ता लाईव्ह नसेल तर तुम्ही नंतरला जर बघत असाल म्हणजे फास्ट फॉरवर्डमध्ये सर्व जे इथून पूर्वीचे पण जर बघितले नसतील तर ते पण बघून घ्या. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हीच सिरीज अशी कंटिन्यू ठेवायची आपल्या कंबाईन एक्झामपर्यंत. निश्चितच हा 4था भाग होता. नेक्स्ट टाइम जसं मला इनपुट्स भेटत आहेत स्टुडंटकडून त्या टायमाला इंटरनॅशनल स्पेसिफिक मी आणायचा प्रयत्न करेल. नाहीतर मग अजून काय तुमची डिमांड असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही म्हणजे सांगू शकता, इनपुट देऊ शकता. चला तर आजचा लेक्चर आपण इथंच संपवूया. धन्यवाद.